असे पंच प्राणांपैकी एक प्राण असलेले, कारण ज्ञानमूर्ती ज्ञानदेव, नाममूर्ती नामदेव, भक्तिमूर्ती तुकोबाराय, शांतीमूर्ती एकनाथ महाराज आणि शक्तिमूर्ती समर्थ रामदास स्वामी महाराष्ट्राचे पंच प्राण आहेत. बहिणाबाईंनी आपल्या या धर्ममंदिराच्या विकास प्रक्रियेची यात्रा काही शब्दांमध्ये सांगितली. अभंग प्रसिद्ध आहे. संत कृपा झाली इमारत फळा आली. धर्ममंदिराची इमारत उभी राहिली आणि ती इमारत बांधणारे असे भक्कम होते. पायाच 12व्या शतकात इतका भक्कम घातला होता ज्ञानराजांनी. त्या भक्कम पायावरती उभी राहिलेली इमारत पुढे नामदेवांनी विस्तार केला. नाथांनी खांब दिला. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. तुकोबाराय त्या धर्माचे कलश, धर्ममंदिराचे कळस म्हणून शोभले आणि त्या कळसावर भगवी पताका फडकवण्याचं काम समर्थांनी केलं. क्षात्र तेजाची, हिंदू धर्माची, मृतप्राय असलेल्या समाजामध्ये चिरंतन संजीवनी पेरण्याचं काम समर्थांनी ज्या काळामध्ये केलं, तो काळच इतका विलक्षण होता की आता हातात टाळ घेऊन बसायचं नाही, आता मंदिरामध्ये फक्त भक्ती करत बसायचं नाही, म्हणून दैवत सुद्धा निवडलं उपास्य, ते म्हणजे प्रभू रामचंद्र, ज्यांच्या हातामध्ये शस्त्र आहे. आणि खरं तर आमच्या सगळ्याच देवतांच्या हातात शस्त्र आहे. मगाशी काकूंनी बोलता बोलता खूप छान मुद्दा मांडला की घरात अशा आता वस्तूच राहिल्या नाहीत की वेळ आली तर त्याचा शस्त्र म्हणून उपयोग करावा. सावरकरांचं प्रसिद्ध वाक्य आहे, शस्त्र पाप ना स्वयेची, शस्त्र पुण्य ना स्वये, इष्टता अनिष्टता त्यास हेतूनेच ये. रावणाच्या हातात शस्त्र होतं, रामांच्या हातात शस्त्र होतं, पण आपण पूजा करतो ती कोदंडाची, प्रभूंच्या. त्यामागचा हेतू काय आहे? त्यामुळे खऱ्या अर्थी देश जागृत करावा, उत्तिष्ठत जागृत या उपनिषदाच्या प्रमाणानुसार मृतप्राय समाजामध्ये संजीवनी देण्याचं काम या संतांनी केलंय. ज्या काळामध्ये ज्ञान कलंकित झालेलं आहे, शौर्य भयभीत झालं होतं, तारुण्य दिशाहीन झालेलं आहे, वार्धक्य निराधार झालं होतं, चारित्र्याची होळी पेटत होती. त्या होळीत आमचीच माणसं आमच्याच माणसांना टाकून शिमगा साजरा करत होती. आणि अशा वेळी सर्व संघाचा परित्याग केलेला हा महात्मा समाज स्वास्थ्याचं संजीवन कुठं मिळतंय का म्हणून करचळत होता, अंतर्बाह्य तळमळत होता. घरादारावर तुळशीपत्र ठेवलं आणि बाहेर पडले. अगदी 10-12व्या वर्षी लग्नाच्या बोहल्यावरून पळ काढला. स्वतः सावध झाले, जगाला सावध करायला बाहेर पडले. तळमळीने जगाला सांगितलं, अरे घटिका गेली, पळे गेली, तास वाजे झणाना, आयुष्याचा नाश होतो, राम कार्य म्हणाला. म्हणून जांबेतलं छोटस गाव, मराठवाड्यातलं ते छोटस गाव जांब नावाचं, जांब समर्थ, लहानपणी अचानक घरातनं नाहीसा झालेला नारायण, 5 वर्षाचं वय, संध्याकाळ सगळी मुलं घरी येतात, माझा नारोबा अजून कसा येत नाही म्हणून काळजाचा ठोका चुकतो माऊलीचा, राणूबाईंचा. आणि नारायणा कुठे गेलास रे, कुठे गेलास म्हणून सगळीकडे शोधायला निघाल्या. व्यायामशाळा, नदी काठ, मारुती मंदिर, सगळीकडे शोधलं, कुठेच मिळेना. थकून घरी आल्या. शेजारची माणसं येऊन सांगायला लागली, राणूबाई काळजी करू नका, आमचे हे गेलेत नारोबाला बघायला. ह्या पूर्वीचा काळ बरं का, आता आम्ही कुणाच्या घेण्यात नाही देण्यात नाही. पण लगेच सगळे जमा झाले. गावातली माणसं मशाली घेऊन शोधायला गेली, कुठेच सापडेना. एक क्षण असा आला, अंधार वाढत चालला. सुनबाईंनी सांगावं, सासूबाई स्वयंपाकासाठी थोडं सरपण आणून देता का म्हणून अडगळीच्या खोलीत गेल्या. ठाणवई होती हातात. त्या मंद धुसर प्रकाशात अचानक भिंतीवर एक आकृती दिसली. काळजात धस्स झालं. समोर पाहिलं, नारोबा तिथं बसला होता. जवळ गेल्या, हलवलं, नारायणा अरे काय झालंय तुला, काय झालंय, डोळे उघड. झोपलाय म्हणावं तर डोळे अर्धे उघडे होते, जागाय म्हणावं तर डोळे अर्धे मिटलेले होते. अर्धोन्मिलित नेत्र आहे, निश्चल मंद श्वासोच्छ्वास चालू आहे. पाणी मारलं तोंडावरती, बाहेर आणलं. नारोबा काय करत होतास? आणि 5 वर्षाचं लेकरू उत्तर देतं, आई आई चिंता करीतो विश्वाची. वयाच्या 5व्या वर्षी विश्वाची चिंता करावी, राष्ट्रकारणाची चिंता करावी, हे अद्भुत सामर्थ्य फक्त समर्थांच्या ठिकाणी होतं. ज्ञानोबांनी विश्वात्मक भगवंताकडं पसायदानाचं दान मागावं, मागणी करावी भगवंताकडं. उदात्त मागणं, देणारा तेवढ्या ताकदीचा, मागणारा तेवढ्याच ताकदीचा. आणि हे सगळं फक्त आणि फक्त समाजासाठी. बुडती हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. या धारणेनी, या प्रामाणिक भावनेनी फक्त आणि फक्त जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. समर्थांनी
जेवढं वाङ्मय लिहिलंय ते सगळं वाङ्मय आपण जाणता श्रोते हो. अगदी भावार्थ दीपिका जशी ज्ञानोबांची आहे, ज्ञानेश्वरी 9000 ओव्यांचा अप्रतिम माऊलींचा ग्रंथ, शके 1212 टीका केली पै ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. अगदी ज्ञानेश्वरी सारखाच त्याही पलीकडे ज्ञानोबांचा ग्रंथ आहे अमृतानुभव, मुमुक्षुत्वाच्याही जे पलीकडे गेले त्यांच्यासाठी, किंवा अनुभवामृत ज्याला म्हणावं असा अमृतानुभव. त्याप्रमाणे समर्थांचा आत्माराम नावाचा ग्रंथ, ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी, त्याप्रमाणे समर्थांचा साधकांसाठी असलेला दासबोध नावाचा ग्रंथ, ज्याच्यामध्ये व्यवहारामध्ये अध्यात्म कसा असावं आणि अध्यात्माचा व्यवहार कसा असावा हे सगळं सांगितलंय. ज्याप्रमाणे श्रमिकांच्यासाठी, साध्या भोळ्या प्रापंचिकासाठी माझी ज्ञानोबा माऊली हरिपाठ सांगते, त्याच पद्धतीनं समर्थांचा मनोबोध. 205 श्लोक आहेत. विनोबा भावे समर्थांच्या मनोबोधाला मनोपनिषद म्हणालेत. आणि मनाला उपदेश करणारा हा समर्थांचा अत्युच्च प्रतीचा सर्वोत्कृष्ट ग्रंथ प्रत्येकाने जवळ ठेवावा, अगदी राजकारणात असलेल्यांनी सुद्धा, सगळ्यांनीच. रोकडं अध्यात्म, डोळस व्यवहार आणि जगाकडे पाहण्याचा अत्यंत प्रॅक्टिकल वास्तववादी दृष्टिकोन ज्याला म्हणूया, व्यवहार बघावा. या पद्धतीने समर्थांचं तत्वज्ञान आपण सगळे जाणता. आणि या मनोबोधातला 8व्या क्रमांकाचा सर्व परिचित असलेला हा श्लोक, भुजंग प्रयात मराठीतलं वृत्त, त्या वृत्तामध्ये देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जनानी ववावे. जय जय. आता बोला जरा. जेव्हा जय जयकाराचा मला उद्घोष हवाय त्यावेळी सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. मी नेहमी म्हणते नको ती मंडळी बोलायला लागली, कारण हव्या त्या माणसांचा आवाज कमी पडतोय. ज्यांनी बोलायला हवं ती माणसं बोलत नाहीयेत. समाजातली दुर्जन प्रवृत्ती वाढतीये कारण सज्जनता कमी आहे. नवे सज्जन निष्क्रिय आहेत म्हणून दुर्जन सक्रिय आहेत. आणि ती सक्रियता आमची वाढायला हवी, आमचा आवाज वाढायला हवा. तिकडे धर्म मंदिर, राम मंदिर नाही तर राष्ट्र मंदिर उभं राहतंय अयोध्येमध्ये. आम्ही सगळे त्या सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावे अशा इतिहासाचे साक्षीदार आहोत. हे आमचं केवढं मोठं भाग्य आहे. याची देही याची डोळा. आपण सगळे, कोरोनामध्ये असंख्य माणसं गेली पण भगवंतांनी आमच्यासाठी ठेवलं तो क्षण पाहायला. आम्ही आहोत म्हणून समर्थ म्हणतात एका श्वासावर भरोसा नाहीये, प्रतिश्वासम सविश्वासम रामम वद दिने दिने, को विश्वास हा पुनश्वास हा आगमिष्यती मानव. माहिती नाहीये. त्यामुळे प्रत्येक श्वास रामाच्या कार्यासाठी वेचला जावा, राम नामासाठी वेचला जावा. आणि याकरता भगवंतांनी दिलेलं जे साधन आहे, देह नावाचं, शरीर नावाचं ते साधन, त्या देहाची व्याख्या शास्त्रकार सांगतात, शीर्यते यत् शरीरम यद् दहती नित्यम तद् देहम. जो सतत जळतोय त्याला देह म्हटलंय, ज्याची सतत झीज होतीये त्याला शरीर म्हटलंय. या जीवनामध्ये निश्चित असं काहीच नाहीये. फक्त ज्याच्याकडे आम्ही डोळे झाक हमखास करतो आणि जिकडे लक्ष देत नाही तो मृत्यू मात्र निश्चित आहे. सगळं अनिश्चित आहे. एकच गोष्ट निश्चित आहे, अटळ आहे, अंतिम सत्य ज्याला म्हणूया असं, की मृत्यू. आणि माणूस त्याच गोष्टीला कायम घाबरतो. म्हणून महाभारतामध्ये यक्षराजांनी धर्मराजाला विचारलं होतं ना, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय. त्यावेळी धर्मराज उत्तर देतात, युधिष्ठिर उत्तर देतात की या जगामध्ये मृत्यू ही गोष्ट अटळ आहे हे मनुष्याला माहीत असतं, तरी सुद्धा म्हणाले मनुष्य मृत्यूला घाबरतो. हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. स्मशानेश्वा क्रीडा, काय स्मशान वैराग्य असं ज्याला आपण म्हणतो ना, ते तेवढ्यापुरतं तिथं येतं. पण जगातली अटळ असलेली गोष्ट आम्ही मान्य करायला तयार नाही. 2 गोष्टी आहेत, सुख आणि अमरपद. याच्या मागे आम्ही धावतोय. जे सुख मिळालंय असं वाटतं पण ते सुख नसतो, तो सुखाचा भास असतो. त्या भ्रमातच आम्ही इतक्या आनंदात असतो आणि मग कुठेतरी कधीतरी असा दुःखाचा डोंगर कोसळतो. समर्थ म्हणाले सुख सुख पाहता आहे, दुःख ठाकून याले. म्हणून समर्थांनी करुणा भाकली रामाला. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, तुझ विण रघुनाथा बोखटे सर्व काही. भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जनधनाचा
व्यर्थ म्या स्वार्थ केला, रघुपती मती माझी आपुलीशी. किती सुंदर मागणं मागाव, किती उदात्त मागणं आहे बघा ना तुम्ही. ही करुणा किती सुंदर समर्थ भागतात. मला असं वाटतं भगवंतांनी नरदेह उत्तम दिलाच, पण या नरदेहाचं सार्थक अध्यात्मशास्त्रातली एक पदवी संत आम्हाला सांगतात. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे ही अध्यात्मशास्त्रातली श्रेष्ठ अशी पदवी घेण्या इतकी सार्थकता या नरदेहाची आहे. पशुदेही नाही गती समर्थ म्हणतात, या नरदेहीच प्राप्ती परलोकाची. त्यामुळे असा नरदेह जर मिळालाय तर त्या देहाचं खरंच सार्थक व्हावं. उपजे ते नाशे, माऊलींची प्रसिद्ध ओवी आहे. नाशिले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. मग कुणाचं तास काट्यासारखं आहे आयुष्य, कुणाचं मिनिट काट्यासारखं आहे, कुणाचं सेकंद काट्यासारखं आहे. आत्ता होते आत्ता गेले, आपण असा अनुभव घेतो ना. कुणाला अगदी 100च्या आजच्याही काळात बोनस लाईफ परमेश्वर देऊन टाकतो, भरपूर आयुष्य मिळतं. पण अगदी सेकंद काट्यासारखं कुणाचं आयुष्य आहे. म्हणून माऊली म्हणतात घटिका यंत्र जैसे. मग याची सतत जाणीव ठेवावी. जे समर्थांनी सांगितलं, जे माऊलींनी सांगितलं, जे अनेक संतांनी सांगितलं, आणि तो असलेला प्रत्येक क्षण क्षणक्षणाहाची करावा विचार. आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. आणि म्हणून हे ज्यांना कळलं असे संत सत्पुरुष. कुणाला म्हणायचं हो सत्पुरुष? विपत्काली धैर्य प्रभुपणी सहिष्णुत्व बरवे, सभे पांडित्याचा प्रसर समरी शौर्य मिरवे, स्वकीर्तीच्या ठाई प्रचुर रती विद्या व्यसन जे, तयांचे स्वाभाविक गुण पहा सत्पुरुष ते. 6 गुण सांगितलेत. विपत्काली धैर्य प्रभुपणी सहिष्णुत्व बरवे, सभे पांडित्याचा प्रसर समरी शौर्य मिरवे. 6 गुण सत्पुरुषांचे सांगितले, आणि हे सगळे गुण ज्यांच्या ठिकाणी होते असे अनेक महात्मे या मातीला लाभले. हे आमचं भाग्य आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अनंत कान्हेरे, मंगल पांडे ही सगळी मंडळी वंदे मातरम हा त्यांचा महामंत्र होता. भगवद्गीता हातावर घेऊन फासावर जावं, अमर हुतात्मे आपण त्यांना म्हणतो ना. म्हणून ज्या स्वातंत्र्य देवतेचं गान आजच्या दिवशी नाही गायलं तर ती माझी चूक ठरेल. सावरकरांनी सगळी चूलबोळकी स्वतःची बाजूला ठेवली, फोडून टाकली, तुळशीपत्र ठेवलं घरादारावर. लंडनला गेली शस्त्रास्त्र निर्मिती करता. रशियन मित्रांच्या सहकार्याने गुप्त पद्धतीने शस्त्रास्त्र बनवली सुद्धा, गुप्त पद्धतीने भारतात पाठवली सुद्धा. स्वतंत्रता देवीचं गुणगान, ते स्तोत्र सावरकरांनी अगदी लहान वयामध्ये घरातल्या देवी समोर रचलेलं, अगदी 14व्या वर्षी. जयोस्तुते जयोस्तुते श्री महान्मंगले शिवास्पदे शुभदे, स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे. जयोस्तुते जयोस्तुते स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे. राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू नीती संपदाची, स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची, परवशतेच्या क्रमात तुझी आकाशी होशी, स्वतंत्रते भगवती, स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम धकधकशी. वंदे त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे, वन्दे वन्दे. भारत माता की. ज्या सावरकरांची उडी विश्वविख्यात ठरली, 2 उड्या जगात प्रसिद्ध आहेत. एक जमिनीवरून समुद्रावरून लंकेच्या दिशेने घेतलेली, आणि दुसरी उडी जहाजातून समुद्रात घेतलेली. दोन्हीही आपल्या आईसाठीच घेतल्या होत्या. एक होती ती लंकेमध्ये असलेल्या सीतामाईसाठी, जानकी आईसाठी, आणि एक होती आजारी असलेल्या मातृभूमीसाठी, पारतंत्र्यात असलेल्या मातृभूमीसाठी. म्हणून
ज्यावेळी भारतात खटला चालला त्यावेळी विचारावं कोर्टामध्ये, तुम्हाला भीती नाही का वाटली? भीती नाही का वाटली? समर्थांचं तत्वज्ञान, गीतेचं तत्वज्ञान ही मंडळी जाणत होती. देहे त्यागिता कीर्ती मागे मुरावी. त्यावेळी सावरकरांनी उत्तर द्यावं, नैनन छिंदंती शस्त्राणी नैनन दहती पावकः न चैन क्लेदयन्ति आपो न शोषयति मारुतः. मी गेलो तरी माझा आत्मा अमर आहे. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. जे सतत झिजणारे त्याला शरीर म्हटलंय ना, असं तसंही ते संपणारच आहे. मग जर झिजलंच नाही, आणि खरं सांगू श्रोते हो, जे झिजतं त्याला सुगंध प्राप्त होतो. जे झिजत नाही ते कुजून जातं आणि अर्थात त्याला दुर्गंध आहे. म्हणून चंदनाला झिजण्याचा गुण आहे ना, त्याच्याकडे त्यागाचा स्पर्श आहे चंदनाला. म्हणून असा त्याग ज्याच्याकडे, त्याला भगवंत डोक्यावर घेतो. म्हणून तो चंदन कपाळावर मिरवतो माझा पांडुरंग परमात्मा. ज्याला त्यागाचा स्पर्श आहे, ज्याला झिजणं माहितीये, ज्याला कायम तळमळ आहे, असे महापुरुष सत्पुरुष या सगळ्यांच्या प्रती आमच्या मनामध्ये आज या क्षणाला काय भावना आहे? मला असं वाटतं आपण सर्व एका विशिष्ट वयाची मंडळी आहात की ज्यांनी जुनी पिढी नवी पिढी सगळी पाहिलेली आहे. पण आज आमच्या नव्या पिढी पुढे सगळा अंधार आहे. काय भविष्य आहे? हे देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी हे तत्वज्ञान त्यांना कधी रुचणार पचणार? कारण व्यसन आणि फॅशन या सगळ्याच्या आहारी आम्ही गेलो. स्वामी विवेकानंदांनी तारुण्याचे 3 तकार सांगितले होते: तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. हे ज्याच्याकडे तो तरुण, वयाचं बंधन नाही. म्हणून रामकृष्ण परमहंस काय, ज्यावेळी स्वामी विवेकानंद म्हणतात की मी निर्विकल्प समाधीमध्ये किती आनंदित आहे गुरुजी, वा वा, का बरं स्पर्श माझा काढून घेतला तुम्ही? त्यावेळी म्हणाले, मूर्खा, हेच मला नकोय. अरे तू कोण समजतो स्वतःला? हे परमहंसांचे शब्द आहेत स्वामीजींसाठी. तू तर एक क्षुद्र किडा आहेस. ही सुखाची गुरुकिल्ली मी तुला एवढ्यात नाही देणार. ही सुखाची गुरुकिल्ली माझ्याकडे मी ठेवणार आहे, वेळ आल्यावर तुला देईन. तिथे जीवनाचं सूत्र दिलं, अध्यात्माचं सूत्र दिलं, आत्मनो मोक्षार्थम पण जगद्हितायच. शिवभावे जीव सेवा हे अध्यात्म सूत्र दिलं. तुला सगळं करायचंय, ही सुखाची गुरुकिल्ली मी तुला देणार आहे. निर्विकल्प समाधीचा अनुभव तू घ्यायचा आहे. पण वेड्या, भारतासारख्या देशामध्ये कोट्यावधी जनता दारिद्र्यामध्ये दुःखामध्ये कितपत पडलेली असताना आपण समाधीमध्ये रममाण होणारे तरुण संन्यासी मला नकोत. म्हणून स्वामीजी सुद्धा पुढच्या काळामध्ये ज्यावेळी रामकृष्ण संघाचं कार्य चालवायचे त्यावेळी मला पोलादी स्नायूंचे बळकट तरुण हवेत असं सांगितलं होतं. स्वामीजींनी मागणी केली होती की मला पोलादी स्नायूंचे निरोगी तरुण हवेत. मी म्हटलं आज तारुण्याची ही व्याख्या आहे, तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. पण दुर्दैवाने आजचा तरुण संध्याकाळ झाली की धरून आणावा लागतोय. ही वाईट अवस्था आहे. व्यसन, फॅशन घरामध्ये जर यांच्या बघितलं तर कधी कधी आमचे गुरुजी फार सुंदर सांगतात, कपड्यांपेक्षा माणसांपेक्षा उंदरं जास्त आहेत की काय, असं लोकांना वाटावं. मी का असं म्हणाले, ठिकठिकाणी जुना काळ होता, आपण सर्व त्या पिढीचे आहात. जरा कुठे काही फाटल्यासारखं दिसलं एखादं वस्त्र की आपण लगेच तिथे टीप मारावी. हो ना, त्याला एक शब्द आहे आपल्याकडे, वा. आता तो शब्द काय गेला, तो काळाच्या ओघात निघून गेला. रफू करायचे जुनी मंडळी. पण आता मुद्दाम फाटलेली कपडे ब्रँडेड म्हणून समाजासमोर येत आहेत. वेशभूषेपासून केशभूषेपर्यंत सगळं सांगायची गरज आहे. आणि या काळामध्ये मला असं वाटतं शुभदाताईंसारखं काम करणारी मंडळी जर पुढे येतील, तिथे देव, देश, धर्म टिकल्याशिवाय राहणार नाही. तिथे संस्कृतीचा खरा उद्गार झाल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर आजूबाजूला आपण सगळीकडे मर्यादेपलीकडचं जीवन अनुभवतोय श्रोते हो. महालक्ष्मीच्या या पूजेच्या निमित्ताने, अष्टमीची ती जी पूजा आपण सगळी मंडळी करताय, त्या निमित्ताने तिचं खरं रूप आपल्या समोर येतंय. ती लक्ष्मी, ती जगदंबा, ती दुर्गा, ती काली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली या 3 रूपांमध्ये नवरात्रीमध्ये आहे की नाही? आपण सगळे ते महत्त्व जाणता, सप्तशतीचं पठण करता, श्रीसूक्त म्हणत असाल. पण या काकूंचं याही बाबतीत खूप मोठं काम आहे. पौरोहित्य म्हणा किंवा यासारखी स्तोत्र, त्याबद्दलचं लिखाण. मग हे सगळं आपण जर करत असाल तर आज आमच्या नंतरची किंवा आमच्या वयाची काही मंडळी आज समाजामध्ये जी आहेत, नवरात्र आलं की 10 दिवस आधीपासून आज कुठला रंग, उद्या कुठला रंग, याकडे जे काही आमचं मस्त लक्ष असतं. आणि मग कपाटामध्ये नसली तर ती विकत आणू, पण त्या दिवशी तीच रंगाची साडी आम्ही नेसू.
मी चुकत नसेन तर आमच्या कुठल्याही धर्मग्रंथात, धर्मशास्त्रात, पुराणात असं कुठेही लिहिलेलं नाही आहे की देवीने अमुक दिवशी अमुक साडी नेसली होती म्हणून, अमुक रंगाची. अहो, रक्ताने माखलेली देवी 9 दिवस 9 रात्र महिषासुराचा निपात करण्याकरता निघालेली ती जगदंबा, दुर्गा, काली, महाकाली, लळ 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 करणारी तिची ती जीभ स्वामीजींनी पाहिली दक्षिणेश्वरला. रुंड मुंड माला गळ्यामध्ये घातलेली ती देवी, कुठं तिला सवड होती या सगळ्याची मला सांगा. पण या सगळ्या उत्सवांमध्ये असा पराक्रम आम्ही शिकावा हे डोक्यात जरा सुद्धा न येता लिंबू चमच्यातनं असा काय पराक्रम आमची पोरं शिकणार आहेत. बघा तुम्ही कुठल्याही सोसायटीचा गणेश उत्सव मंडळ बघा, नाहीतर कुठल्याही मंडळाचा एखादा उत्सव बघा, लिंबू चमचा असा काय त्या स्पर्धेतनं आमची पोरं पराक्रम शिकणार आहेत मला सांगा. म्हणून लाठीकाठी प्रशिक्षण असेल, जर आमच्या मुलींना स्वतःचं स्वसंरक्षण करण्याची शिक्षा किंवा शिक्षण आज नाही दिलं तर आमच्यासारखे आम्ही ठरू बरं का, दुर्दैवी मी हा शब्द वापरते न तर द्रष्ट आम्ही ठरू. कारण येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवी ती माऊली म्हणते. म्हणून मोठ्या माणसांवर फार मोठी जबाबदारी असते. कुणी नाही ऐकलं तरी आपण बोलतच राहायचं. एखादी आजी म्हणते नाही ऐकत, काय करायचं, आपण आपलं कर्तव्य करत राहायचं, पर्याय नाही. आज समाजामध्ये मी म्हटलं सगळीकडे मर्यादे पलीकडचं जीवन दिसतं ना. घरातली 80 वर्षाची आजी काहीतरी नातीला सांगत असते आणि नात म्हणते तू गप्प बस, तुला काही कळत नाही. आणि घरातली सगळी मंडळी हसतात, कौतुक करतात, काय मुलगी माझी हुशार आहे. मग तिथेच जर आम्ही तिला जाणीव दिली की बाई ग, धर्माचं शिक्षण जर नाही घेतलंस आत्ता, हे मुलींच्या बाबतीत नाही मुलांच्याही बाबतीत, योग्य वेळी योग्य वयात जर धर्मशिक्षण तुला नाही मिळालं तर हे जे लव जिहादचं संकट धर्माभोवती घोंगावतंय भारताभोवती, आज ते तुमच्या माझ्या उंबऱ्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याही वेळी आम्ही जर असे निष्काळजी असू तर मग आमच्यासारखे दुर्दैवी आम्ही आहोत, आमच्यासारखे अभागी आम्ही आहोत. सावरकरांना घेता आलं असतं उत्तम बंगला, जमीन, गाडी, भेळपुरी चौपाटीवर जाऊन खाता आली असती, उत्तम सगळं करता आलं असतं, बॅरिस्टर घेऊन आले असते. पण ते इंग्रजांशी एकनिष्ठ राहा या एका शब्दापोटी झुगारून दिली. नाही म्हणाले आईला विकून पदवी घेऊ की काय तुझ्याकडून, म्हणून पदवी नाकारली आणि आले भारतामध्ये. या सगळ्यांचं गुणगान करण्याचा हा दिवस लोकमान्य टिळक असतील, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, ही सगळीच मंडळी असतील श्रोते हो, या सर्वांनी समर्थांचं तत्वज्ञान अंगी मानवलं होतं. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. म्हणून त्यांचं गुणगान आज आम्ही गातो, त्यांचे पोवाडे आज आम्ही गातो. जन्मले तेच जगती, जन्मले तेच जगती, जन्मले तेच जगती. स्वार्थासाठी जे नच झटती, स्वार्थासाठी जे नच झटती, दुसऱ्यासाठी सदा जगावे, दुसऱ्यासाठी सदा जगावे, दुसऱ्यासाठी सदा जगावे. चंदनापरी झिजूनी जावे, चंदनापरी झिजूनी जावे, मरुनी जीवन पावन करती. जन्मले तेच जगती, जन्मले तेच जगती, तेच जगती, तेच जगती. म्हणून त्यांचं जगणं सार्थकी लागलं असं आपण निर्धोकपणे म्हणू शकतो. दुर्दैव आज अध्यात्माला जाणारी मंडळी, प्रवचन ऐकायला जाणारी, कीर्तनाला जाणारी मंडळी खूप भीतीच्या तणावाच्या खाली आहेत. समाधान नावाची श्रीमंती त्यांच्याकडे नाही आहे आणि या समाधानाकरता आम्ही सगळीकडे फिरतोय, भटकतोय. पण हे एकमेव समाधान नावाची गोष्ट तुम्हाला मला मिळावी असं जर वाटत असेल तर संतांचं तत्वज्ञान, त्यांचे ग्रंथ. समर्थ म्हणाले ना, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. मी गेलो असं कोण म्हणतं? ग्रंथांच्या रूपाने संत तुमच्या माझ्यामध्ये आहेत. आज ग्रंथ तर सोडाच, लाखो रुपयांचा मोबाईल मुलाच्या हातात असेल पण 50 रुपयाचं पुस्तक घरात नाही सापडणार. लाखो रुपयांचा LED घरात असेल, इतकं फर्निचर भरलंय, माणसांना बसायला जागा नाही, एवढं फर्निचर आहे घरात. पण तरी सुद्धा माणूस कायम अपसेट आहे, कायम. सोफा सेट आहे पण माणूस अपसेट आहे कायम. सगळं सेट आहे, वेल सेट आहे.
पण माणूस कायम चिंतित आहे, तणावाच्या मध्ये आहे. आणि या सगळ्यातून मुक्त होण्याकरता आमच्या पातळीवर आम्ही काय करायचं? जसा चेंडू जमिनीवर जितक्या जोरात आपटावा तितका उंच आकाशात वर जातो ना, तसं जगाकडून आम्ही जर काही करायला गेलो तर निंदा होणार, हे हमखास. आज काळच असा आहे. तुकोबाराय असे रस्त्याने निघाले की लोकांनी त्यांना वेडं ठरवावं, संतांना वेडं ठरवावं, कितीतरी निंदा व्हावी. ज्ञानोबांची झाली, सगळ्यांची झाली. मग तुम्हालाही मला लोक नावं ठेवणारच आहेत. पण तरी सुद्धा जसं मोहग्रस्त झालेल्या अर्जुनाला भगवान गोपालकृष्ण म्हणतात, अर्जुना उठ, उचल ते धनुष्य आणि सिद्ध कर तुझं क्षत्रियत्व. हतो वा प्राप्सेसी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. रणांगणावर धारातीर्थी पतन पावलास तर स्वर्गात पोहोचशील आणि जिंकलास तर राज्यपद तुझं आहे. त्यामुळे आज धर्मावर आलेलं संकट, देशावर आलेलं संकट, तुम्ही आम्ही आपापल्या परीने काय करू शकतो? रोज आम्ही जप करतो, पण त्या जप करत असतानाची एक माळ राष्ट्राय स्वाहा इदन्न मम एवढं जरी केलं तरी सीमेवर तळहातावर प्राण घेऊन लढणाऱ्या सैनिकांना ते बळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. जेवताना मुखामध्ये घास घालताना या देशातला शेतकरी आणि गादीवर अंग टाकताना या देशातला जवान, बस या दोघांप्रती जरी कृतज्ञता ठेवली. म्हणून सावरकरांचं वाक्य आहे ना, देवभक्ती आम्हाला करायचीच, पण देवाकडून देहाकडे जाताना मध्ये देश लागतो, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो. ते न विसरता त्या देशाचं आम्ही काहीतरी देणं लागतो, या मातीचं आम्ही काहीतरी देणं लागतो. समर्थ म्हणाले, जगाचा तो भार आपुल्या शिरावर ऐसे थोडे तर वाटो द्या हो. माझ्या समाज बांधवांचा माझ्यावर काहीतरी बोझ आहे याची जाणीव ठेवून प्रपंच करणं, त्यालाही परमार्थच म्हणता येईल. आणि असा गोड परमार्थ तुम्हाला मला जमावा या उद्देशाने पूर्वरंग मी थांबवते. आख्यानाला सुरुवात करण्याआधी एकदा श्लोकाचा पुन्हा एकदा आठव करूया आणि मग आख्यानाकडे वळूया. महाराष्ट्रातली पेशवाई होती तोपर्यंत इंग्रजांनी महाराष्ट्राकडे आपला मोर्चा वळवला नाही. पंजाबमध्ये राजे रणजित सिंगांचं राज्य होतं तोपर्यंत इंग्रज तिकडे गेले नाहीत. पण हळूहळू हळू महाराष्ट्रातली पेशवाई बुडाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणीवपूर्वक टाळलेली आणि छत्रपती राजारामांनी नाईलाजानं स्वीकारलेली वतनदारी पद्धत या सगळ्या ऱ्हासाला कारण ठरली. महाराष्ट्रामध्ये पेशवाई बुडाली आणि दस्तूरखुद्द पेशवे बाजीराव, दुसरे बाजीराव परिवारासह इंग्रजांनी त्यांना पाठवलं काशीला, ब्रह्मावर्त. 16व्या शतकापासून इंग्रजांनी आमच्या स्वाभिमानाला, आमच्या राष्ट्राभिमानाला ठेच पोहोचवण्याचं काम केलं. आमची अस्मिता पायदळी तुडवायला सुरुवात केली. भारतीय लोक जे जे करतात ते सगळं थोतांडय. कर्मकांड, धर्मभावना, धर्मश्रद्धा याला धक्का लावला गेला. परिणामी आमची सगळी मंडळी परक्यांचं गुणगान गाण्यात दंगली. आजही वेगळं काही करतायत अशातला भाग नाही. आम्ही त्यांच्या संस्कृतीचे पोवाडे आजही गातोय. याचीच खंत स्वामीजींना सुद्धा पुढच्या काळामध्ये होती, 19व्या शतकामध्ये सुद्धा. पण परिस्थिती अशी होती, मातृभूमी ज्याची त्याला, मातृभूमी ज्याची त्याला होत बंदिशाळा परवशता. पाश दैवे ज्याच्या गळा लागला परवशता. पाश दैवे ज्याच्या गळा लागला. असुने खास मालक घरचा, असुने खास मालक घरचा म्हणती चोर त्याला परवशता. पाश दैवे ज्याच्या गळा लागला परवशता. पाश दैवे ज्याच्या गळा लागला. असुने खास मालक घरचा म्हणती चोर त्याला. आणि हळूहळू हळू परक्यांची संस्कृती गावी निंदावे वंद्य ऋषींना. आचार उचलुनी त्यांचे हासावे आचार्यांना. देव्हारे मांडून त्यांचे हिणवावे देव्हाऱ्यांना. आर्यांच्या सद्ग्रंथांचा
आचार्यांच्या धर्माचा अभिमानही नुरला साचा, पोशाखी ही परवशता एक काळ ऐसा होता. अशी भयानक अवस्था या मातीमध्ये निर्माण झाली. गुलाम म्हणून आम्ही ठरले गेलो. हळूहळू हळूहळू रिकाम्या आगबोटी आणल्या, पण इथला ताग, इथली नीळ, इथला कापूस, इथलं सोनं, इथलं लोखंड जे काही भरभरून नेता येईल ते न्यायला लागले. आमचा राष्ट्राभिमान स्वतःच्या टाचेखाली तुडवून टाकला आणि कंगाल करून देश सोडला या सगळ्या मंडळींनी. आणि आम्ही आजपर्यंत त्यांचे पोवाडे गात राहिलो. आजपर्यंत फितुरीचा रोग या देशाला लागला आहे. फितुरीचा रोग फार राष्ट्रघातकी अशी अवस्था या देशामध्ये निर्माण झाली. श्रोते हो, या काळामध्ये लॉर्ड डलहौसी नावाचा इंग्रज अधिकारी भारतामध्ये आला. खरं तर 16व्या शतकापासूनच व्यापाराच्या निमित्ताने आलेली ही मंडळी मुंबई, मद्रास, सुरत आणि कलकत्ता या 4 ठिकाणी वखारी स्थापन केल्या होत्या. आणि या वखारींवर नियंत्रण करण्याकरता, ठेवण्याकरता ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. परिणामी या कंपनीचं धोरणच असं होतं, हळूहळू हळूहळू एक 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 राज्य, एक एक संस्थान घशात घालायचं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिंदे, भोसले, होळकर, गायकवाड या सगळ्या संस्थानिकांना एकटं एकटं गाठून इंग्रजांनी आपलं मांडलिक बनवून घेतलं. आज ज्या चरित्र नायिकेचं आपण गुणवर्णन ऐकणार आहोत, आजची चरित्र नायिका ही खरं तर महाराष्ट्रातली, पण ती उत्तरेकडे गेली आणि बिजली म्हणून लोकांनी तिची ओळख निर्माण केली. ती झाशीची राणी म्हणून परिचित झाली, पण ती खरं महाराष्ट्रातली. बरं कुठे हो महाराष्ट्रामध्ये? कृष्णा तीरी जावळी माझी, कृष्णा तीरी जावळी माझी, कृष्णा तीरी जावळी माझी, तांबे क्षेत्र महान, वाई क्षेत्र महान. कृष्णा तीरी जावळी माझी, वाई क्षेत्र महान. तांब्यांचा कुलवंश तेथला, तांब्यांचा कुलवंश तेथला, धन्य जगी हो धन्य राम, राजा राम कहोनी. वाई प्रांतामधली ही कन्या मोरोपंत तांबे यांची मुलगी, तांबे घराण्याची ही कुलदीपिका. पेशव्यांच्या बरोबर पेशव्यांचे निष्ठावंत सरदार मोरोपंत तांबे आणि त्यांची पत्नी भागीरथीबाई. पेशव्यांना इंग्रजांनी सालीना तनखा देऊन तिकडे पाठवलं. म्हणायला नावाला राजे, परंतु सगळा अधिकार इंग्रजांचा या मंडळींवर. आणि ब्रह्मावर्तामध्ये, काशीमध्ये या बाळाचा जन्म झाला. बरं, या कन्येचा गुरुपुष्याच्या सुमुहूर्तावर. तारीख होती 19 नोव्हेंबर 1835 साल, कार्तिक वद्य संवत शके 1891 रोजी या मुलीचा जन्म झाला. मुलगी जन्माला आली. आज सरकारला बेटी बचाव आंदोलन करावं लागतं, पण त्या काळामध्ये ही मुलगी जन्माला आली. आणि मी नेहमी सांगते, मुलगी जन्माला येते ना, ती आपल्या सहित आपल्या माता पित्यांचं भाग्य घेऊनच जन्माला येते. बरं का. मनकर्णिका नावाचा काशीवरचा तो काशीतला घाट, आणि त्या घाटाच्या नावावरून हिचं नाव मनकर्णिका असं ठेवलं. लाडाचं नाव मनू किंवा छबेली. हळूहळू हळूहळू लहानाची मोठी होतीये. इंग्रजांनी तिचं चारित्र्य हनन करण्याचा खूप प्रयत्न केला. श्रोते हो, नंतरच्या काळामध्ये सुद्धा. खरं तर या देशाची परंपरा असती होऊन बसली की काय. पण दग्धम दग्धम पुनरपि पुनः कांचनम पीतवर्णम या न्यायाने केला जरी पोत बळेची खाली, ज्वाला तरी ते वरती उफाळी. असं चरित्र दिव्य राणीचं. हळूहळू हळू लहानाची मोठी होतीये. मोरोपंतांना, भागीरथीबाईंना काय आनंद. माणसाच्या अभिरुचीतून त्याची अभिव्यक्ती घडते असं म्हणतात. लहानपणी मूल काय करतंय यावरून मोठेपणी कोण होईल हे साधारण आपण अंदाज सांगतो. बघा, अभ्यासात हुशार असेल तर माझं बाळ डॉक्टर होईल, मोठं झाल्यावर इंजिनियर होईल. खेळात रस असेल तर मॅच फिक्सिंग चांगलं जमेल, आणि खादाड असेल तर मंत्री नक्की होईल. हे असे आम्ही अंदाज वर्तवतो की नाही. विनोद म्हणून सोडून द्या फार. पण या सगळ्या गोष्टीतून बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. तशी ही अत्यंत सुस्वरूपी आणि सद्गुणी असलेली मुलगी जणू नक्षत्रासारखी आपल्या या लाडक्या बाळाला पाळण्यात घालावं. आणि भागीरथीबाईंनी गोड आवाजामध्ये पाळणा गावा.
बाळा गाऊ तुला अंगाई, तुझ्यामुळे मी झाली आई, असं असं काही नव्हतं बरं पूर्वी. जिजामातोश्रींनी सुद्धा छत्रपतींना काय पाळणा म्हटलं असेल, काय अंगाई गायली असेल. हो, झोपायचं नाही. आता 350-400 वर्ष सगळे गुलामातच आहेत, गुलामीतच आहेत, अंधारातच आहेत. पण एखाद्या ज्योतीने ठरवलं जळायचं की मोठ्यात मोठ्या अंधाराचा पराभव नायनाट करता येतो. हे संस्कार लहान वयामधून नव्हे, गर्भापासूनच होत होते. हो, गुणी बाळ जणू चंद्रकोर गगनीची, गुणी बाळ जणू चंद्रकोर गगनीची, मनुबाई थोर गुणाची, मनुबाई थोर गुणाची, गुणी बाळ जणू चंद्रकोर गगनीची, मनुबाई थोर गुणाची. बघ पालक हा सजविला किती छान, बघ पालक हा सजविला किती छान, नवरत्न हिरे जोडून तेजाची मंगल तारा, घेतले सग अवतारा, घेतले सग अवतारा, भूमातेच्या उद्धारा, तव नयनीचे तेज चमक बिजलीचे, तव नयनीचे तेज चमक बिजलीचे, मनुबाई थोर गुणाची, गुणी बाळ जणू चंद्रकोर गगनीची, मनुबाई थोर गुणाची. काय चरित्र आहे श्रोते हो. ही मुलगी लहानाची मोठी होतीये आणि 4 वर्षांची झाली. कीर्तनामध्ये असं करावं लागेल. आता एका तासामध्ये चरित्र संपवायचं म्हणजे 4 वर्षांचं वय झालं आणि या बाळावरती काळाने अत्यंत वाईट असा अन्याय केला श्रोते हो. 4 वर्षाची पोर, मातृछत्र हरपलं, आई निघून गेली, भागीरथीबाई निघून गेल्या आणि 4 वर्षाची ही पोर आई वाचून पोरकी झाली. बाबांना विचारावं कधीतरी, बाबा माझी आई कुठे गेली हो. मोरोपंतांनी सांगावं, मनू आपली आई देवाघरी गेली. बरं बाबा आपण जाऊया का हो तिकडे. मनू आपल्याला नाही जाता येत. पण तू आईसारखी हुशार आहेस ना मनू, रोज रांगोळी काढशील ना, सडा टाकशील ना ग, देवाला रोज दिवा संध्याकाळी लावशील ना ग, सुंदर संस्कार करावेत. आणि बघता बघता या मुलीनी तलवार सुद्धा हातात घ्यावी. कारण नानासाहेब पेशवे, बाजीराव पेशव्यांची ही सगळी मुलं भावंड म्हणून पाहायची त्यांच्याकडे, त्यांच्या सोबत राहायची, त्यांच्या सोबत खेळायची, बागडायची. हळूहळू हळू वडिलांबरोबर दरबारात जायला सुरुवात झाली. दरबारातलं लेखन वाचन शिकायला लागली, दरबारी रीतिरिवाजामध्ये वाकबगार व्हायला लागली. आणि बघता बघता कमरेला तलवार अडकून फिरायची हिची हौस. अश्वारोहण शिकली, तलवार बर्ची चालवायला शिकली. आणि या सगळ्या मुलांबरोबर हिला सुद्धा शास्त्र आणि शस्त्र दोन्हीचं प्रशिक्षण द्यायला गुरुजी नेमले होते. शस्त्रांचं शिक्षण द्यायला तात्या टोपे होते बरं. आणि त्यांच्या उत्तम प्रशिक्षणाखाली शिकत असलेली ही मुलगी मधली सुट्टी झाली, दुपारची सुट्टी झाली की आपल्या भावंडांना सांगायची, तुम्ही जा जेवण करा, मी आता मोठ्या घोड्यावर बसणार आहे. लहान 5-6 वर्षाचं वय, मला मोठ्या घोड्यावर बसायचंय. कारण तिला जे दिलं जात होतं ते छोटं जनावर असायचं. अश्वारोहण शिकायचं होतं, तलवार शिकायची होती, हुतू आट्यापाट्या, कुस्ती, मल्लखांब सगळे खेळ शिकायला लागली बरं. म्हणून म्हटलं अभिरुचीतून अभिव्यक्ती घडत जाते. सध्या आम्हाला इतका आनंद असतो, आमच्या बाळाचा काही त्रास नाही. उठ म्हटलं की उठतो, बस म्हटलं की बसतो. अगदी वडिलांच्या वळणावर गेलाय. त्यांना सुद्धा सकाळी उठ म्हटलं की उठतात, बस म्हटलं की बसतात. अहो असा पराक्रम तुमच्या माझ्या घरामध्ये जन्माला यावा असं जर वाटत असेल तर जिजाऊंची भूमिका काय होती, भुवनेश्वरी मातांची भूमिका काय होती, आपल्या भागीरथीबाईंची, मोरोपंतांची भूमिका काय होती समजून घ्यावी लागेल. ही बाळ आपल्या रामजी, त्याचं नाव होतं, तुझं घोड्यांची पागा सांभाळणारा होता ना, त्याचं नाव रामजी. त्याच्याकडे जायची म्हणायची, रामजी काका अरे मला मोठा घोडा दे की रे, मला मोठ्या घोड्यावर बसायचंय. रामजी काका म्हणायचे, छबे तू अजून लहान आहेस ग पोरी, मोठा घोडा देऊन तुला काय करू, ते जनावर नाठाळ असतं, तुला झेपणार नाही, आवरणार नाही, म्हणून हट्ट करू नकोस. रामजी काका, मी तुझी लाडकी छबेली आहे की नाही,
मग मला मोठ्या घोड्यावर बसायला दे. तू काय करशील छबे? घोड्यावर बसून तू करशील तरी काय? अरे रामजी काका, तू जर मला घोडा दिलास ना तर मी काय करेन सांगू? जर देशील घोडा बघ मारीन वेढा, जर देशील घोडा बघ मारीन वेढा, जर देशील घोडा बघ मारीन वेढा, कडकडाण उडवीन टापा टापा टापा, कडकडाण उडवीन टापा टापा टापा, पुरविता हौस माझिका हौस माझिका हौस माझिका, पुरविता हौस माझिका हौस माझिका हौस माझिका. ते दूर दिसती डोंगर, अरे तो उंच डोंगर दिसतोय का? मी काय करेन सांगू तुला? त्या उंच डोंगराच्या वरती मोठा आभाळ आहे. आणि रामजी काका, त्या आभाळामध्ये बाबा सांगतात माझी आई राहते रे. एकदा तिला भेटून येते, एकदा तिला बघून येते, मी फार वेळ थांबणार सुद्धा नाही. एकदा मला देशील का रे मोठा घोडा? दिसती डोंगर ते दूर दिसती डोंगर, आभाळ तयांच्या वर तयांच्या वर, देवाचे तिकडे घर देवाचे तिकडे घर, तिथे भेटेल आई मी थांबायची नाही, तिथे भेटेल आई मुळी थांबायची नाही, नुसतं भेटून येते बर का बर का बर का, पुरविता हौस माझिका हौस माझिका हौस माझिका, पुरविता हौस माझिका हौस माझिका हौस माझिका. अगं छबे, थांब थांब म्हणेपर्यंत हिने घोड्यावर मांड घेतली आणि वाऱ्याच्या वेगाबरोबर दौडत 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 घोडा दिसेनासा सुद्धा झाला. 5-6 वर्षाचा हा पराक्रम. मोरोपंतांना काळजी वाटायची लेकीची, मुलीची जात आहे, कसं होईल तिचं पुढे. प्रत्येक पित्याला असते ना हो काळजी. आमच्या हे मोरोपंत तांबे, पण अगदी सारखं नाव बारामतीचे मोरोपंत पराडकर यांची प्रसिद्ध आर्या आहे. उपवर कन्या होता पितयाच्या काळजास कातरते, कातर सागर सागर जाय कशी पार हेची का तरते. कन्या उपवर झाली की पित्याच्या हृदयाला काळजीची कात्री लागते. याला म्हणायचं मोरोपंत पराडकर बारामतीचे, ज्यांच्या आर्या वृत्तामध्ये लिखाण आहे, प्रसिद्ध आहेत आर्या. आणि त्या आर्याशिवाय कीर्तनाची परिपूर्ती होऊच शकत नाही, पूर्ण होऊ शकत नाही. मग अशी कन्या उपवर झाली की पित्याला काळजी वाटते. आणि मुलगी असं आहे की पित्याच्या मर्मबंधातली ठेव आहे ना हो, तिथे फक्त समर्पण आहे. मी नेहमी सांगते, लग्न मंडपामध्ये कितीही जरी महिला मोठ्या झाल्या, कितीही वय झालं तरी सुद्धा कन्यादान करताना ढसढसा रडलेला पिता आपला आपण कधीच विसरत नाही. त्या पद्धतीनं प्रचंड सुंदर नातं मोरोपंतांनी आईची सुद्धा उणीव भरून काढावी, बाळावर उत्तम संस्कार करावेत. बघता बघता 10 वर्षांची झाली आणि काशीमध्ये विजयादशमीची मिरवणूक चालू होती. बरं, हत्ती घोडे ढोल ताशे नगारे नौबती झडतायत आणि मिरवणूक चालू आहे. मिरवणुकीमध्ये दरबार खाशी मंडळी, हलदार चोपदार सगळे आहेत, आतषबाजी होतीये. आणि भला मोठा एक हत्ती त्या मिरवणुकीमध्ये होता. या मुलीनी आपल्या वडिलांच्या हाताला धरून त्या मिरवणुकीमध्ये ती सहभागी झाली होती. आणि अचानक काय झालं, आनंदाचं वातावरण अचानक बिघडलं. आक्रोश आणि किंकाळ्यांनी थैमान घातलं, वाचवा वाचवा, हत्तीला कुणीतरी आवरा म्हणायला लागले. तो हत्ती पिसाळला आणि सैरावैरा थैमान घालू लागला. जो येईल त्याला तुडवू लागला. समोर रक्ताचा चिखल व्हायला सुरुवात झाली. 10 वर्षाची ही कन्यका वडिलांचा हात कधी सोडला मोरोपंतांना कळलं नाही. धावत गेली आणि एका झाडावर सरसर सरसर चढली. युद्ध शिक्षण घेत होती त्यामुळे काही कला त्यातल्या अवगत होत्या. झाडावर चढली आणि ज्या ठिकाणी तो हत्ती आहे त्याच्या डोक्यावर, गंडस्थळ म्हणतात त्याला, बरोबर तिथे तिने उडी टाकली. आणि एखादी गोचिड जशी चिपकून बसावी ना तशी ती चिपकून बसली. युद्धशास्त्रातल्या काही गोष्टी माहीत असल्यामुळे हत्तीचे कान दोन्ही मोठे ते असे त्याच्या डोळ्यावरती झाकलेत तिने. 10 वर्षाचं वय आहे. आठवून बघा, आपल्या घरातली आपल्या आजूबाजूची 10-12 वर्षाची कन्यका, पण काय ताकद, काय इच्छाशक्ती आणि काय महत्वाकांक्षा असू शकते. या वयापासून संस्कार करणारे माता पिता तसे होते. या मुलीनी त्या हत्तीच्या बरोबर कानांनी डोळे झाकले त्याचे. त्या हत्तीला काही समोरचं दिसेना. पुढे काय झालं, हत्ती आवरला का, यापेक्षा सुद्धा ती झेपच तिची विलक्षण होती त्या वयातली. आणि या प्रसंगामध्ये
सगळ्यांनी त्या हत्तीला जखडलं, साखळदंडांनी माहूत आले, पण तिचा तो पराक्रम त्या वयातला पाहिला आणि सगळे अवाक झाले. पण या मिरवणुकीमध्ये, काशीमध्ये या प्रसंगाला काशीचे एक पुरोहित आले होते, दीक्षित त्यांचं नाव. त्यांनी या मुलीच्या पायावरची चिन्ह पाहिली आणि मनात विचार केला की या मुलीच्या वडिलांना भेटलं पाहिजे, म्हणून मोरोपंतांची भेट घेतली. हातावरच्या जशा रेषा पाहून आपण भविष्य सांगतो तसं पायांवरची पदचिन्ह पाहिली आणि त्या दीक्षित गुरुजींनी मोरोपंतांची भेट घ्यावी आणि सांगावं, तुमच्या मुलीचं भाग्य खूप उज्ज्वल आहे, तिचा विवाह करा, पण इथे तिथे कुठे देऊ नका, मी स्थळ घेऊन येतो, मी आणलेल्या स्थळाबरोबर तिचा विवाह करा. आणि याच दीक्षित गुरुजींनी, या पुरोहितांनी मोरोपंतांना आपल्या कन्येसाठी, या लक्ष्मीसाठी, मनकर्णिकेसाठी एक स्थळ आणून दिलं. ते म्हणजे झाशीचे संस्थानिक गंगाधर पंत नेवाळकर. वय वर्ष 36 बरं का. ही 10-12 वर्षाची कन्यका 36 वर्षाच्या एका गृहस्थाबरोबर विवाह करायला तयार झाली. त्या काळामध्ये तिला काशीतून झाशीत जायचं होतं. आता थेट तसा काशी आणि झाशीत फरक नाही बरं का. एक हिंदुस्थानी कवी म्हणतात, सब वसुधा नवखंड बसी है, 10वां खंड है काशी, भारत में बुंदेल खंड है जिसमें मशहूर झांसी, ऊंची माड़िया महल सुनहरे शंख बज रहा काशी में, संग्राम शूर लक्ष्मी रानी की नौबत बज रही झांसी में, परिपूर्णा काशी में फिरे, उमा काशी में, रमा झांसी में, हरदम जिनकी द्वाही फिरे. अशी मोरोपंत तांब्यांची लाडकी मनू गंगाधर पंतांची लाडकी राणी धर्मपत्नी होणार होती. विवाहाच्या वेळी खरं तर हिने होकार दिला, त्यावेळी नाना चिडले होते. नानासाहेबांनी आपल्या मनकर्णिकेला सांगावं, मनू अगं वेडी आहेस का, तुझ्यापेक्षा दुपटीने मोठ्या असलेल्या मुलाशी तू विवाह करायला होकार देतेस मनू. आणि तिने सांगावं, त्या वयातला तिचं उत्तर आणि विचारांची परिपक्वता आपल्या लक्षात येते. तिने सांगावं, नाना अरे वेड्या, आपल्याकडे हत्ती नाहीयेत, घोडे नाहीयेत, तोफखाना नाहीये, दारुगोळा नाहीये, सैन्य नाही, शस्त्रसाठा नाही, हे सगळं नाही म्हणून तर इंग्रज आपल्या जीवावर इथे राज्य करतात, या मातीवर येऊन आपली सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करतात. नाना अरे मला राणी होण्याची हौस नाहीये, छत्र चामर झुलावीत असं मला अजिबात वाटत नाही, पण खरं सांगू का, मी जर झाशीची राणी झाली तर उद्या माझ्याकडे तोफखाना असेल, घोडदळ असेल, सैन्य दळ असेल, पायदळ असेल, शस्त्रसाठा असेल आणि त्या बळावर इंग्रजांना आपण पुन्हा आव्हान देऊ. राणीच्या या मनसुब्यावर, याच परिस्थितीमध्ये, याच काळामध्ये श्रोते हो 1857च्या उठावाचं वारं सगळीकडे वाहत होतं. 31 मे 1857 ही उठावाची तारीख खरं तर ठरली होती, परंतु थोडा संयम सुटला आमच्या सैनिकांचा. हिंदूही भडकले, मुस्लिमही भडकले आणि एक ठिणगी पडली उठावाची. पहिली 10 मेलाच उठाव सुरू झाला. मिरतच्या छावणीमध्ये भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचं पहिलं रणशिंग फुंकलं गेलं आणि पहिला हुतात्मा होता मंगल पांडे. यावेळी इकडे हिच्या विवाहाची तयारी आणि एकीकडे 1857चं उठावाचं वारं सगळीकडे वाहत आहे. मोरोपंतांनी आपल्या मुलीच्या विवाहाची जय्यत तयारी करावी, इंग्रजांच्या सत्ता पिपासू वृत्तीला आव्हान द्यायचं असा मनसुबा ठरवूनच या लक्ष्मीनी नेवाळकरांच्या घराण्यात पाऊल टाकायचं ठरवलं होतं. आता आपण काशीतून झाशीत येऊया बरं का. पुण्याहून थेट झाशीचा प्रवास. 57च्या समर स्मरणाला पेटल्या ज्वाला चमकली झाशी.
झाशीमध्ये ही लक्ष्मी म्हणून आली, धर्मपत्नी म्हणून आली गंगाधर पंत नेवाळकरांची. दिवसामागून दिवस जात आहेत आणि झाशीतल्या सगळ्या नागरिकांना इतका आनंद झाला होता. झाशीमध्ये दिवाळी साजरी केली होती. प्रपंच सुखाचा घडा भरून ओसंडून वाहत होता. दिवसामागून दिवस जात आहेत आणि बघता बघता या प्रपंच वेलीला एक सुंदरसं फूल सुद्धा उमललं. बरं, अक्षरशः झाशीमध्ये दिवाळी व्हावी, कारण झाशी संस्थांचा वारस जन्माला आला होता. लॉर्ड डलहौसी इकडे ऑक्टोपस सारखे पंजे पसरत होता. एक एक संस्था घशात घालत होता. जिथे वारस नाही ती संस्थानं गळ्यात घातली जात होती. इंदोरचं होळकर संस्थान, धारचं पवार संस्थान, साताऱ्याचं औंध संस्थान, सगळी संस्थान इंग्रजांनी खालसा केली. पण इथे झाशीला वारस मिळाला म्हणून सगळी नागरिक, सगळी जनता आनंदात आहे. पण हा आनंद फार काळ टिकला नाही श्रोते हो. हाय रे दैवा, काळानं त्या घड्याला अचूक खडा मारला. घडा तडकला, ताडकन फुटला आणि गंगाधर पंतांना पुत्र शोक झाला. नियतीनं एक अत्यंत क्रूर खेळ खेळला झाशी संस्थानामध्ये. आपलं राणीपद विसरून धाय मोकलून 3 महिन्याचं बाळ होतं. जेमतेम त्याला मांडीवर घेऊन अक्षरशः धाय मोकलून राणीनं रडावं. निर्जीव कलेवराला मांडीवर घेऊन आपलं राणीपद विसरून रडत होती. बाळ काळानी ओढून यानेला, बाळ काळानी ओढून यानेला, दशरथाचे परिपुत्र शोक झाला. दशरथाचे परिपुत्र शोक झाला. विकल झाला आक्रमी मृत्यू पंथा, म्हणे माझे ऐश्वर्य राज व्यर्थ, म्हणे माझे ऐश्वर्य राज व्यर्थ, म्हणे माझे ऐश्वर्य राज व्यर्थ. नियतीनं, विधात्यानी आपल्या लेखणीच्या एका फटकऱ्या सरशी श्रीमंत गंगाधर राजे आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या सुखस्वप्नांचा चक्काचूर करून टाकला होता. झाशीची राणी एक तळपतं व्यक्तिमत्व होतं. भल्या भल्या पुरुष संस्थानिकांनी इंग्रजांसमोर माना झुकवल्या, पण ही झाशीची रणचंडी होऊन त्यांच्या समोर उभी ठाकली होती, त्यांचा कर्दन काळ होऊन. आज बाळ निघून गेलं, 2 वर्षाचा काळ लोटला. गंगाधर पंतांनी हाय खाल्ली, त्यांनी अंथरुण धरलं, संग्रहिणीसारखा असाध्य रोग जडला आणि 1853 साली झाशीतल्या तमाम नागरिकांसमोर आणि गोऱ्या प्रतिनिधींसमोर या झाशीच्या अन्नदात्याला आगीन डाग दिला गेला. आधीच पुत्र निधनाने जखमी असलेल्या हृदयावरती नियतीनं दुसऱ्यांदा जबरदस्त प्रहार केला आणि आता मात्र हे दुःख सहन होण्याच्या पलीकडचं होतं. पण तरी सुद्धा स्वतःच्या मनाला सांगत होती, नाही राणी, स्वतःच्या व्यक्तिगत दुःखाने खचून जाण्याकरता तुला हे राणीपद नाही मिळालं. एक या हिंदुस्थानच्या दुःखाची जर गणना केली तर तुझं व्यक्तिगत दुःख यापुढे काहीच नाहीये. असामान्यत्वाचे तुला वेध लागले होते ना, या जगात दुःख कुणाला नाहीये. तिचं मन तिला सांगायचं, पण अंतःकरण मन मानायला तयार नव्हतं. काळाने नेला पुत्र तो हृदयी शिरला घाव, विधी तोडी मंगळसूत्र हा कंठी बसला घाव, कुळराज्य श्री मावळली हा असह्य शिरशी घाव, वेदना भयंकर झाल्या ठाऊ कतीच्या त्या तिजला, ना वर्णविती कोणाला आवडती माझी झाशी, घोळती शब्द कंठाशी आवडती माझी झाशी. स्वतःला कोंडून घ्यावं, पण अंतःकरणात देशप्रेमाचा उद्रेक होता. माझी भारत माता आजारी आहे आणि आईला पारतंत्र्यात ठेवून मी असे स्वस्थ नाही बसू शकत, मन पुन्हा पुन्हा सांगत होतं. आणि मग मनसुबा ठरला. बरं, इंग्रज सरकारला एक अर्ज केला आणि त्या अर्जामध्ये असं नमूद केलं दत्तक विधानासंबंधीचं. झाशी संस्थानला दत्तक विधान मंजूर करावं, झाशी संस्थान खालसा करू नये. इंग्रज सरकारला तो अर्ज पोहोचला आणि दरबार भरला एक दिवस झाशीतला. दरबारामध्ये प्रचंड नीरव शांतता ज्याला म्हणतात, टाचणी पडली तरी खणखण आवाज आला पाहिजे एवढी शांतता होती. इंग्रज सरकारकडून त्या तिच्या अर्जाचं उत्तर आलं होतं. झाशीतले मान्यवर नागरिक दरबारामध्ये उपस्थित होते, कारण यावेळी
राणीचा मनसुबा होता गंगाधर पंत म्हणजे नेवाळकर घराण्यातलाच एक पुत्र दत्तक म्हणून घ्यावा आणि त्याला गादीवर बसून राज्यकारभार चालवावा. चिकाच्या पडद्याआड राणी लक्ष्मी बसलेली आहे. दरबारामध्ये झाशीतली मान्यवर नागरिक जनता बसलेली आहे. हातामध्ये तलवार आहे. 5 वर्षाचा दामोदर मांडीवर आहे. कंपनी सरकारचा वकील मेजर एलिस हातामध्ये लखोटा होता, तो घेऊन आतमध्ये आला. लखोट्यामध्ये काहीतरी मजकूर होता आणि एलिस बरोबर दरबारामध्ये आला. रामचंद्र रावांकडे तो लखोटा त्यांनी दिला. सगळ्यांची काळीज धडधड धडधड करत होती की काय असेल मजकूर, काय असेल लखोट्यामध्ये, काय निर्णय असेल कंपनी सरकारचा, काय लिहिलं असेल. प्रत्येकाचं काळीज धडधड करतंय. सर्वांची मस्तक सुन्न आहेत. होईल खालसा झाशी की दत्तक होईल मान्य. काय होईल? झाशी संस्थान खालसा होईल का? दत्तक विधान मंजूर होईल का? ऐका या निर्णय आले पुरवासी ही सामान्य. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तोच प्रश्न आहे, तीच शंका आहे, काय होईल काय होईल. आणि अचानक मेजर एलिसने लखोटा रामचंद्र रावांच्या हातात दिला. रामचंद्र रावांनी लखोटा उघडला, मजकूर वाचला आणि मजकुराचा आशय एकच, दत्तक विधान नामंजूर आणि झाशी संस्थान खालसा. खामोश. आवाज दरकाळी फोडावी तशी फोडली. तलवार उपसली. चिकाचा पडदा टर्र दिशी फाडला. एका झेपेत मेजर एलिसला गाठलं. मेजर एलिसच्या नरडीला तलवारीचं एक टोक लावलं आणि इंग्रज सरकारला हदरवून सोडणारी डरकाळी या वाघिणीनं फोडली. जब तक मेरे दम में दम है मैं लढूंगी, मैं मेरी झाशी नहीं दूंगी. खालसा जाहली झोंबले शब्द राणीसी. खालसा जाहली झाशी झोंबले शब्द राणीसी. बोलली रेसिडेन्स साशी देणार नाही कोणाशी आवडती माझी झाशी. देणार नाही कोणाशी आवडती माझी झाशी. या झाशीसाठी आम्ही खडगाचे पाणी प्यालो. स्वातंत्र्य रक्षणासाठी रक्ताने कितीदान झालो. स्वर्गाच्या दारावरती या कीर्ती लिहाया झालो. अरे मी विधवा अबला ऐसी अन्याय कथू कवणासी. असहाय माहुनी मजसी अन्याय असा का करता झाशीवर माझी सत्ता. अन्याय असा का करता झाशीवर माझी सत्ता. स्पष्ट नकार दिला आणि तिची ती डरकाळी एखाद्या वाघिणीनं फोडावी तशी इंग्रज सरकारला हादरवून सोडणारी ठरली. आणि मग श्रोते हो, सर ह्युरोज नावाचा एक अधिकारी जानेवारी 58 मध्ये झाशी किल्ल्यावर चालून आला. 60,000 फौज घेऊन सबंध चारी बाजूनी झाशीचा किल्ला वेढला गेला. राणी युद्धाला तयार होती. त्याला प्रत्युत्तर द्यायचं होतं. दरम्यानच्या काळामध्ये 2000 स्त्रियांची पलटण उभी केली होती राणीने. म्हणून म्हटलं नवरात्र उत्सव नुसता साजरा नाही करायचा. ते खरे अलंकार शौर्याचे निर्भयतेचे तुमच्या माझ्यावर जोपर्यंत चढत नाही तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही. 2000 स्त्रियांची पलटण उभी केली होती. राष्ट्रीय अस्मिता प्रत्येकामध्ये जागृत केली जात होती. हेर खातं होतं स्वतःचं स्वतंत्र. आपल्याकडेही खातं असतं पण खातं अधिक. जय जय रघुवीर समर्थ. आणि या राणीने 2000 स्त्रियांची पलटण उभी केली होती. सैन्य शस्त्र सगळं सिद्ध झालं आणि युद्धामध्ये उडी घेतली. चारी बाजूनी तोफेचे आगलोट उठत होते, आगीचे लोळ उठत होते. झाशी किल्ला वेढला गेला होता. राणीने युद्धामध्ये उडी घेतली. वर्णन आहे इतिहासामध्ये. पोशाख मर्दानी करून, 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 खड्ग करी धरून धावे तटावरून जशी काय महिषासुर मर्दिनी. जशी काय महिषासुर मर्दिनी हजी. जशी काय महिषासुर मर्दिनी हजी. चारही बाजूंनी 8ही बाजूंनी झाशीचा किल्ला ह्युरोजनी 60,000 सैनिकांच्या सह वेढला. परिणाम सगळे सैन्य झुंजायला तयार झालं. खणखणले भाले तलवार. खणखणले भाले तलवार झुंजती वीर करती हर हर. महादेव वीर कुंज झाला. महादेव वीर कुंज झाला. लढाईचा कळस त्यांना चढला. प्रेतांचा ढीक जमला हजी. प्रेतांचा ढीक
पायी चोळणा अंगी जांभळी बंडी झोकदार पगडी टोईवर वरती शोभली बत्तीची भरजर काच्या बांधे भर जरी दुपेटा लटके तलवार कमरेला 2 तमस्कसी त्यात पिस्तूल बाई जंगशूर गर्जना भयंकर झाली कोपली काली गर्जना भयंकर झाली कोपली काली सेना सागर ढवळे मोठा सेना सागर ढवळे मोठा राणीच्या तोफखान्यावरती एक मुस्लिम अधिकारी होता मोहम्मद गौस खान त्याचं नाव एका तोफेजवळ उभा होता इंग्रजांचा तोफखाना सिद्ध होता श्रोते हो या बुरुजावरून त्या बुरुजावर या तटावरून त्या तटावर एखाद्या चौताळलेल्या वाघिणीसारखी महिषासुरमर्दिनीसारखी धावत होती शिपायांना प्रोत्साहन देत होती मोहम्मद गौस खानाने डोळ्याला लावलेल्या दुर्बिणीतनं पाहिलं होतं समोरच्या तटावरती इंग्रजांचा तोफखाना होता सिद्ध बारीक कविवर्य तिवारी वर्णन करतात त्या विलायती तोफांनी झाशीचे केले हाल पेटला गणेश महाल पेटला विलास महाल ऐश्वर्य आणि सुंदरता गेलीच फुटे तदभाल राणीच्या तोफखान्यामध्ये तोफा होत्या नाव होतं कडक बिजली भवानी शंकर घनगर्ज अशा नावाच्या त्या तोफा आणि एका तोफेजवळ घनगर्ज नावाच्या तोफेजवळ राणीचा तो सरदार होता मोहम्मद गौस खान त्याचं नाव समोरच्या तटावर पाहिलं इंग्रजांच्या तोफखान्यातली एक तोफ राणीच्या दिशेनं रोखलेली होती स्वाभिमानी होता निष्ठावंत होता राणी साहेबा बाजूला व्हा तुमच्या जीवाला धोका आहे म्हणाला राणी हलायला तयार नाही राणी म्हणते गौस खान बघू दे मला आज तुझा आणि माझ्या घनगर्ज तोफेचा पराक्रम श्रोते हो वय भरपूर होतं पण इरेला पेटलेला गौस खान थोडासा इंचभर पुढे सरकला मागच्या शिपायांना सांगितलं बाजूला व्हा पुन्हा एकदा दुर्बिणीतनं पाहिलं इंग्रजांची तोफ तयार होती राणीच्या दिशेनं रोखलेली होती पण बघता बघता तोफेला वात लावली दारुगोळा ठासला आणि त्या वातीला काडी लावणार इतक्यात गौस खानाने आपली तोफ कितीतरी पुढे ढकलत आणली जिथे मागे पाण्याचा हौद नव्हता आता पूर्वीच्या काळी तोफ टाकणाऱ्यांनी मागच्या हौदात उडी टाकायची जेणेकरून मागच्या बाजूने जो आगीचा लोळ बाहेर फेकला जाईल त्यांनी इजा होऊ नये म्हणून पुढे आला शिपायांना बाजूला व्हा म्हणून सांगितलं आणि यांनी आपल्या तोफेला लावलेली वात अर्धी कापली की जेणेकरून तिच्या आधी आपली तोफ उडाली पाहिजे डोळ्याचं पात लवताना धार दिशी घनगर्ज गरजली घनगर्ज तोफेचा गोळा घनगर्ज तोफेचा गोळा सोडी खळखळा त्यानं बघू गेला शत्रूचा तोफ उडाली समोर पाहिलं इंग्रजांचा सगळा तोफखाना उद्ध्वस्त होता आणि घनगर्ज तोफेच्या मागच्या बाजूने आगीचा लोळ बाहेर फेकला गेला मोहम्मद गौस खान जो उडाला तो थेट मागच्या बुरुजावर जाऊन पडला छिन्न विछिन्न रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेलं शरीर राणीनं जवळ घेतलं मस्तक मांडीवर घेतलं गौस खान तुला जाता येणार नाही देशाला झाशी संस्थानला तुझी गरज आहे तो म्हणाला नाही राणी साहेब अब मेरा रुकना नामुमकिन है खुदा आपकी हिफाजत करे खुदा हाफिज म्हणून निघून गेला असे कितीतरी सैनिक जीवाला जीव देणारे राष्ट्रासाठी प्राणावर उधार होणारी ही सगळी मंडळी सैन्यामध्ये या युद्धामध्ये कामी येत होती आणि याच वेळी राणी विचार करते माझ्या मदतीला कोणी येईल का 3 महिने किल्ला लढवतीये 2000 स्त्रियांची पलटणे कितीतरी सैन्य संपत होतं कामी येत होतं या सैन्यामध्ये या युद्धामध्ये पण या प्रसंगामध्ये विचार करते माझ्या मदतीला आता उत्तरेकडून कुणीतरी आलं पाहिजे तात्या गुरु येतील का कालपीहून नानासाहेब पेशवे येतील का आणि अचानक असा विचार करताना झाशीला राणीला उत्तरेच्या दिशेने भगवा जरीपटका फडकताना दिसला उत्तरेस धुरळा दिसता आशेने राणी पाहे नाना वाट टोपे आले उत्कंठा लागून राहे भगवा जरीपटका दिसला घोड्यांच्या टापांचा धुरळा दिसला हायसं वाटलं तात्या गुरु आले काय केलं टोप्यांनी टोपी वाले समशेरी मर्दी ठरले एकदाच चालून गेले भारतास भूषण झाली मर्दानी झाशी वाली भारतास भूषण झाली मर्दानी झाशी वाली तात्या गुरु आले असं कळालं मनसुबा ठरला तात्यांनी बाहेरून आणि राणीने आतून इंग्रजी फौजेला दाबायचं
पण परिणाम उलट झाला. त्या धूर्त कावेबाज इंग्रजांनी किल्ल्यामध्ये हूल उठवली की इंग्रज पळाले. वास्तविक दबा धरून बसले. श्रोते हो, त्या गौरवर्णी देहामध्ये काळ्या कभिन्न नागाचं विषारी रक्त वाहत होतं याची जाणीव आमच्या हिंदुस्थानातल्या स्वार्थी आणि मतलबी लोकांना नव्हती. म्हणून त्याची फळं आज तुम्ही आम्ही सुद्धा भोगतो आहोत. इंग्रजांनी हूल उठवली, किल्ल्यामध्ये दबा धरून बसले, पळाले असं सांगितलं. राणीला वाटलं इंग्रज खरंच पळाले. म्हणून कितीतरी दिवसांनी गेले 3 महिने रक्तानं माखलेली न्हायलेली राणी आज आपल्या महालात गेली. शुद्ध स्नान केलं, गरम पाण्याने स्नान केलं आणि आपला केश संभार उद्भत बसलेली आहे आपल्या मंचकावरती. विचारचक्र वेगाने फिरतंय. काय होईल माझ्या झाशीचं? काय होईल भारतभूचं? काय होईल या भारतातल्या निरपराध जनतेचं? बीजन कत्तल चालवली होती इंग्रजांनी, बीजन कत्तल. आणि अशा परिस्थितीमध्ये विचारचक्र वेगाने फिरत असताना अचानक तिची रक्तानं माखलेली एक दासी धावत आली आणि जवळजवळ अंगावर कोसळली. बाईसाहेब, घात झाला. राणीसाहेब, घात झाला. इंग्रज पळाले नाही, दबा धरून बसले होते. दुलाजी ठाकूर नावाचा आपला विश्वासू सरदार इंग्रजांना फितूर झाला. किल्ल्याचा मागचा दरवाजा इंग्रजांना उघडून दिला आणि गुळाच्या ढेपेला जसे मुंगळं चिकटावीत ना तशी इंग्रजी फौज किल्ल्याला भिडली. हाहाकार झाला. रात्रीच्या अंधकारात कोण कुणाशी लढतय तेच कळेना. आणि राणी चौताळून उठली. तळपायाची आग मस्तकाला गेली. आपल्या केसांचा बुचडा बांधला, समशेर हातामध्ये घेतली आणि एखाद्या वाघिणीनं गुहेतनं बाहेर झेपल्यावी तशा रात्रीच्या 1:30च्या अंधकारामध्ये घोड्यावर मांड घेतली. कोण कुणाशी लढतय ते कळेना. अशा परिस्थितीत राणीनं दुलाजी ठाकूरला गाठलं आणि तलवारीने इतक्या द्वेषाने त्याच्या अंगावर सपासप वार केले की त्याच्या देहाचे मोजता येणार नाही तेवढे तुकडे राणीनं करून टाकले. कारण देशद्रोह्याला शासन हे झालंच पाहिजे. हा दंडक होता, हा दंडक होता. आता आमच्या मुलींना जर रक्त बघितलं की चक्कर यायला लागली तर ज्याचा त्यांनी विचार करावा, शस्त्र शिक्षण किती महत्वाचं आहे. काही चरित्र आम्ही ऐकायची श्रोते हो. या परिस्थितीमध्ये राणी हतबल झाली. कसं होईल माझ्या झाशीचं? माझ्या पतीला प्राणापलीकडे प्रिय असलेली झाशी मी परक्यांच्या स्वाधीन कशी करू? पण एक मनसुबा ठरला. मोरोपंत आले. मनू, ऐकशील का माझं? बाळा, मारता मारता मरणे शौर्याचे हेची लक्षण. हा, जाऊया फेकून घोडा, धैर्य दाऊ विलक्षण. माझं ऐकशील? आत्ता आपण झाशीतून पळून जाऊ. पळून पळून जायचं का बाबा? हो विडे, झाशीतून पळून जाऊया, कालपीला जाऊया, तिथं नानांची मदत घेऊया. तात्या टोपे, बांद्याचे नवाब, ग्वाल्हेरचे शिंदे सगळ्यांना एकत्र करूया. पुन्हा इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारूया. पण आत्ता इथून निघूया. 10 दिशांनी झाशी पेटत होती. त्या विलायती तोफांनी झाशीचे केले हाल. पेटला विलास महाल, पेटला गणेश महाल. सगळी झाशी पेटत होती. बीजन कत्तल चालवली होती इंग्रजांनी. बरं, माणूस दिसता क्षणी त्याला गोळी घालायची. त्यामुळे वय वर्ष 5च्या खालची मुलं आणि 90च्या पुढचे वयोवृद्ध एखादी व्यक्ती सोडता मधलं माणूस जे कोणी दिसेल त्याला इंग्रजांनी गोळी घालावी. झाशीची बीजन झाली, प्रीती रक्तात बुडाली. अशी परिस्थिती. मोरोपंतांचं म्हणणं मनूला पटलं आणि या मनकर्णिकेने आपला जातिवंत राजरत्न नावाचा घोडा त्या घोड्याजवळ आली. शिवरंजनी काळी एक मध्ये राजरत्नाजवळ आली. 80 शिपाई सोबत घेतले होते. बरं, 80 शिपाई. आणि ज्या बाजूला इंग्रजी फौजेचा पहारा ढिला आहे त्या बाजूला आली. निष्ठावंत होते शिपाई. 80 वीर सोबत घेतले. विरुद्ध दिशेला तोफेचा मारा करायला सांगितलं जेणेकरून इंग्रजांची दिशाभूल होईल. इंग्रज तिकडे जातील आणि आपल्याला इथून बाहेर पडणं मोकळं सुलभ होईल. वर्णन असं केलंय, फेकला तटाहून घोडा. पण वस्तुतः ते शक्य नाहीये श्रोते हो. विचार केला तर झाशीचा किल्ला आपण जर कोणी पाहिला असेल तर तटावरून ते जनावर खाली जर उडी मारली तर ते जगणार नाही. दोरीच्या साह्याने ही मंडळी खाली उतरली आहेत आणि मग कालपीला त्यांनी पळ काढला. झाशीतून कालपीला. माझी प्राणापलीकडे प्रिय असलेली ही झाशी परक्यांच्या स्वाधीन देताना वाईट वाटत होतं. आपल्या राजरत्नाजवळ आली. पाठीशी आपल्या दामोदराला बांधलं. निष्ठावान शिपायांना सांगितलं, भेटून जिंकलो तर इथंच भेटू, मेलो तर स्वर्गात भेटू. मोरोपंतांना सोबत घेतलं आणि आपल्या राजरत्नाला सांगतीये, रे तुझाच मजाधार, तुझ्यावरी भार. दामोदराला घेऊन तुझ्यावर बसणार आहे. 102 मैलाचं अंतर कापायचं होतं. झाशी ते कालपी. कुत्र्यासारखा इंग्रज पाठलाग करत होता. भीषण शर्यत होती जीवन आणि मृत्यूची. स्वामी निष्ठा काय असते? राणीचा घोडा होता, नाव होतं राजरत्न.
आणि मुद्दाम सांगते, छत्रपती शिवाजी महाराजांची घोडी होती, कृष्णा नाव होतं तिचं. काय स्वामीनिष्ठा असावी सांगावं. रे तुझाच माझा आधार, तुझ्यावरी भार टाकून जाहले, तव विश्वासे प्राणावरती उदार. रे तुझाच माझा आधार, तुझ्यावरी भार. संग्राम हाच संसार, संग्राम हाच संसार, संग्राम हाच संसार, तुझ्यावर भार. रे तुझाच माझा आधार, टाकून जाहले, तव विश्वासे प्राणावरती उदार. घोड्यावर मांड घ्यावी, डोळ्याचं पातळ लवताना लवतं. राणीसह 80 घोडे तटावरनं वेढ्या पलीकडे. लक्ष्मीचा धैर्य तट आढळ, झाशीचा तट जरी ढळला, लक्ष्मीचा धैर्य तट आढळ, झाशीचा तट जरी ढळला. तन्निश्चय पुरुजन हाले, एक एक पुरुष ढासळला. परी वेढ्याच्या पाशांनी सखडा या वैरी शिजला. काळकंठचे चिरतील, ठेवोन असे रणशील. घोडा या दुर्गम वेढा, फेकला तटाहून घोडा. घोडा या दुर्गम वेढा, फेकला तटाहून घोडा. अवर्णनीय पराक्रम गाजवत तटावरनं वेढ्या पलीकडे उडी घेतली आणि झाशीकडे एकदा मागे वळून बघितलं. बीजन कत्तल रक्त मांसाचा चिखल झालेला. झाशीच्या किल्ल्याची वेस ओलांडता ओलांडता घात झाला. सोबत असलेले मोरोपंत तांबे यांच्या उजव्या मांडीला गोळी लागली. वडिलांना घोड्यावरून पडता पडता अलगद धरलं. बाबा माझ्या घोड्यावर बसा, आपण दोघं जाऊ. नाही म्हणू, आपल्या दोघांचं वजन घोड्याला पेलणार नाही, तू जा. पित्याला मृत्यूच्या जबड्यात सोडून जाईल, पोरीचं मन धजेना. बाबा बसा माझ्या घोड्यावर. म्हणू तू जा, तुला झाशीची शपथ आहे, तुला भारत मातेची शपथ आहे, जा. नाईलाजाने निघावं लागलं. शत्रूची विजयी टोपी टापेने उडवून दिधली. उतरली विशी चढलेली, प्रबळातून अबला गेली. लेफ्टनंट बौकर धावे, स्वारांची घेऊन टोळी. वायूची लहरी चाले, दर्याची लहरी हाले. अधिकाधिक अंतर पडले, सरसावून मागे थोडा, फेकला तटाहून घोडा. कविवर्य दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी यांची ही काव्य संपदा. झाशीचा रणसंग्राम काय वर्णन करावं. झाशी ते कालपी अंतर कापत असताना मध्यरात्रीचा प्रहर आणि अचानक मागून आवाज आला, आई, आई भूक लागली का आई, खायला देतेस का काहीतरी. वीरश्री संचारली होती, वात्सल्य मागे पडावं आणि अचानक आई हा शब्द ऐकावा. काळीच पिळवटून निघालं. दामोदरा, या प्रसंगात तुला काय देऊ रे खायला. इंग्रज शिकारी कुत्र्यासारखा पाठलाग करतायत. भीषण शर्यत सुरू आहे जीवन आणि मृत्यूची. आणि अशा वेळी मागचं लेकरू भुकेनं कळवळले, कासावीस झाले. आई भूक लागली, खायला देतेस का काहीतरी. आणि या प्रसंगात राणीनं चौकशी केली. भांडेर नावाचं गाव होतं. घोडा गावात घातला. शिपायांच्या चौक्या लावायला सांगितल्या. शत्रूचा सुगावा लागताच इशारा द्या अशी सूचना केली. आणि राणीला आठवलं, चालत असताना गावाचं स्मशान झालेलं बीजन कत्तल इंग्रजांनी चालवली होती. आणि आठवलं, आपल्या बहिणीचं घर इथं या गावामध्ये आहे. आपण या पारावर समोरच्या बसायचो. सोन्याचे सागरगोटे एकेकाळी खेळलो आहोत बहिणीसोबत. बहिणीचं घर शोधायला लागली. वाडा दिसला, समोरचा पार दिसला पिंपळाचा, ओळखलं घर. दारावर थाप टाकली, ताई दारुगड, दारुगड. माझ्या दामोदराला भूक लागली, खायला देतेस का काहीतरी. दरवाजा नाही उघडला गेला श्रोते हो. कारण आज राणीसाठी दार उघडलं असतं तर उद्या या घरादारावरनं इंग्रजांनी गाढवाचा नांगर फिरवला असता. दरवाजा नाही उघडला. पिंपळाच्या पारावर लेकराला घेऊन बसली. छातीशी कवटाळलं, काळवंडला होता चेहरा, तोंडाला फेस आला होता. दामोदराला सांगावं, लेकरा, लाखांचा अन्नदाता तू, कवळन गिळू दे त्या तुला दुष्ट काळ. थारा भूमिहीन देई, क्षणभर पळ ही ऐससी की नृपाळ. काय तुझी अवस्था रे, पण काळजी करू नको. एक ना एक दिवस हा वनवास नक्की संपेल, मी संपवेन राजा. काय वय आहे श्रोते हो, राणीचं 20-22 वर्षाची कन्या काय ती, काय वय आहे. आणि या परिस्थितीमध्ये अचानक वाड्याचा दिंडी दरवाजा किलकिला झाला. आतून एक हात बाहेर आला. हातामध्ये द्रोण होता आणि द्रोणात दूध भात होता. धावत गेली, झडप घातली दूध भाताच्या द्रोणावरती. पुन्हा पारावर आली.
दामोदराला मांडीवर घेतलं, छातीशी कवटाळलं आणि दूध भात कालवू लागली. बरं राजा भरवते, थांब असं करता करता अचानक कपाळावरच्या जखमेचं रक्त आणि दामोदराच्या तोंडातली लाळ त्या भातात पडावी. रक्त मिश्रित भाताचा घास भूमीला अर्पण करावा. पुन्हा दुसरा घास कालवावा आणि दामोदराला सांगावं, भरवते लेकरा, तो घास मुखाशी न्यावा. आणि कानशिलाला थंडगार स्पर्श झाला. मागून आवाज आला, हँड्स अप राणी साहेबा. मागे लेफ्टनंट बौकर होता. राणी घेरली होती. शत्रूच्या संगीनी राणीवर रोखल्या गेलेल्या होत्या. या परिस्थितीमध्ये जरा जरी वेडी वाकडी हालचाल केली असती ना श्रोते हो, तरी तिच्या देहाची चाळण केली असती इंग्रजांनी. तिला बिजली का म्हणत असतील ते या प्रसंगात आपल्याला कळेल. विजेला सुद्धा लाजवेल इतक्या चपळाईने राणी हल्ली आहे, इतक्या चपळाईने. बौकर पाठीशी उभा आहे, कानशिलाला बंदूक रोखलेली आहे आणि या परिस्थितीमध्ये तिने दामोदराला घास भरवलेच. हे शब्दात सांगणं मला कठीण आहे तिचा वेग, पण ऐकून ठेवा. शेवटचा घास दामोदराला भरवला. त्याच उजव्या पालथ्या मनगटाने दामोदराचं तोंड पुसलं आणि त्याच पालथ्या हाताची मागे उभ्या असलेल्या बौकरच्या डाव्या कानशिला खाली सांडकडे थप्पड लगावून दिली. तो एवढा आडदांड फौजी इंग्रज अधिकारी जागच्या जागी बेशुद्ध पडला. श्रोते, काय ताकद असेल. 22-23 वर्षाचं वय, गरीब गाय असली आणि तिच्या वासरावर जर बेतलं ना तर ती वाघसिंहावर सुद्धा शिंग रोखते. ही तर पराक्रमी राणी होती. दामोदराला छातीशी कवटाळलं, बौकरला बेशुद्ध पाडलं. शिपाई आ वासून बघत बसले. काय होतंय क्षणार्धात कळायला सुद्धा वाव मिळाला नाही. तिने दामोदराला छातीशी कवटाळलं, घोड्यावर मांड घेतली, लगामाला हिसडा दिला, मांड दाबली आणि वाऱ्याच्या वेगाने कुणाला काही कळायच्या दिसेनाशी झाली. चपळा जो चपळाईने पाठीस बांधला बाळ, चपळा जो चपळाईने पाठीस बांधला बाळ. लेफ्टनंट बौकर धावे, भासला तिला तो काळ, मारिला हात उलथिला त्यास तात्काळ. परवशता पाया खाली तुडवोनी निघून गेली, मर्दानी झाशी वाली. दास्याचा तोडून तोडा फेकला तटाहून घोडा, दास्याचा तोडून तोडा फेकला तटाहून घोडा. अवर्णनीय पराक्रम गाजवत कालपी गाठली. श्रोते हो, ऐकून ठेवा. झाशी ते कालपी 102 मैलांचं अंतर कापलं. राणी कालपीमध्ये पोहोचली आणि राजरत्न नावाचा तिचा जातीवंत निष्ठावंत घोडा जागच्या जागी छाती फुटून मेलाय. राणी कालपीमध्ये आली. पुन्हा इंग्रजांशी लढाया झाल्या. अनेक युद्ध प्रसंगांना सामोरं जावं लागलं. तुमच्या माझ्या जीवनामध्ये अखंड युद्ध आहे. तुकोबा म्हणतात, रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. अनेक लढाया झाल्या. बरं, कालपीत यश अपयश आपल्या हातात नसतं, पण मी नेहमी म्हणते, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा पाया जर कोणी भक्कम केला असेल तर तो या झाशीच्या रणचंडीने. अनेक भल्या भल्या पुरुषांनी माना तुकवल्या होत्या इंग्रजांपुढे, पण ही त्यांचा कर्दनकाळ होऊन शेवटपर्यंत लढत राहिली होती. मला माहिती आहे घड्याळ पुढे गेलंय, पण 1-2 प्रसंग सांगून मी कथा संपवणार आहे. बाकी तर चरित्र खूप मोठं आहे. कालपीमध्ये 5 तास युद्ध चाललं इंग्रजांच्या सोबत या राणीचं. नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, सर्व मंडळी एकत्र होती आणि या युद्धामध्ये राणीवरती एक जबाबदारी दिली होती की इंग्रजांचा तोफखाना बंद पाडायचा. कारण तोफेच्या सहाय्याने केलं जाणारं युद्ध भयानक आहे. आमच्याकडे शस्त्रसाठा कमी, सैन्यबळ कमी, लांब पल्ल्याच्या बंदुका नाहीत, सगळंच कमी, सगळंच तुटवडा. परिणामी इंग्रजांचा तोफखाना जर बंद पडला तर एकट्या राणीने या युद्धामध्ये 5 तासांच्या या युद्धामध्ये काय कामगिरी करावी. श्रोते हो, घोड्यावर मांड घेतलेली राणी, जुनं चित्र आहे तिचं आज उपलब्ध. या परिस्थितीमध्ये ते चित्र असं आम्हाला सांगतंय, इंग्रजी अधिकाऱ्यांनी त्या चित्राचं वर्णन करावं की तिचा हा काल्पीतला पराक्रम वर्णन करावा. इंग्रजी इतिहासकार हे वर्णन आम्हाला सांगतात समजावून. राणीनी लगाम घोड्याचा दोन्ही दातात धरलेला आहे. बरं, तोंडात धरलेला आहे. दोन्ही हातामध्ये समशेरी आहेत. घोड्याच्या मानेला खिळ्यांची पिशवी आहे, दुसऱ्या बाजूला हातोडी आहे. समोरनं येणारं सैन्य आघात करतंय, वार करतंय. अशा परिस्थितीमध्ये ही राणी चवताळलेल्या वाघिणीसारखी घोडा बेफाम वेगाने दौडत दौडत समोरच्या शिपायांना कंठस्नान घालत घालत समोर जावं. इंग्रजांचा तोफखाना सज्ज आहे. त्या तोफखान्यावरचा तोफ डागणारा माणूस इतक्या वेगाने तोफेला गोळा लावतोय, दारू ठासतोय, वात लावतोय, वातीला काडी लावण्यापर्यंत त्याची सगळी तयारी आहे. राणीचा हा घोडा वेगाने त्या तोफेवरती चालून जातो. त्या चित्रामध्ये वर्णन आहे. ते चित्र असं आहे, घोड्याचे दोन्ही पुढचे पाय तोफेच्या
तोफेवरती आहेत. मागचे पाय आणि त्या मागच्या दोन्ही पायातून तोफेचा गोळा उडालाय, आगीचा लोळ उडालाय. एवढ्या चपळ हे सगळं काम आहे. राणी त्या गोलंदाजाला मारण्याकरता जवळजवळ पालथी त्या घोड्यावर झोपलेली आहे आणि तेव्हा तिचा तो हात त्या माणसाच्या मस्तकापर्यंत पोहोचणार आहे. हातामध्ये समशेर घेऊन त्याचं मस्तक धडावेगळं करायचं, समशेर म्यानबंद करायच्या, मानेला घोड्याच्या मानेला असलेली ती खिळ्यांची पिशवी त्यातनं एक खिळा काढायचा, दुसऱ्या बाजूची हातोडी काढायची, लगाम दातात आहे आणि खिळा तोफेच्या नाकावर, जिथे वात असते तिला तोफेचं नाक म्हणतात, त्या नाकावर हातोडीच्या साह्याने तो खिळा ठोकला की ती तोफ बंद पडली. अशा पुन्हा दुसऱ्या तोफेकडे मोर्चा वळवावा अशा 1 नाही 2 नाही 140 तोफा राणीने या कल्पीच्या 5 तासाच्या युद्धामध्ये बंद पाडल्या होत्या. या युद्धामध्ये कोण कोण आलं? तात्या टोपे बांदेवाले नवाब आले साह्याला, तात्या टोपे बांदेवाले नवाब आले साह्याला, सर्वच झाले सिद्ध तत्क्षणी युद्ध करा या कल्पीला. झेप राणीची असह्य झाली, तोफ थांबली शत्रूची, झेप राणीची असह्य झाली, तोफ थांबली शत्रूची, गाळण उडाली पळू लागले तशात त्यांच्या सैन्याची, उंटावरच्या तोफा संगे घेऊन येई हिरोज, दिली लढाई शौर्यशालिनी चमके राणीचे तेज, दिली लढाई शौर्यशालिनी चमके राणीचे तेज. तोफखाना बंद पडला म्हणून इंग्रज अधिकारी हिरोज उंटावरच्या तोफा घेऊन आल्या, पण त्याही युद्धामध्ये अनेक वेळा यश अपयश मिळत होतं आणि एक शेवटची लढाई राणीच्या आयुष्यातली शेवटचा तो पराक्रम सांगते. यावेळी राणीकडा जो घोडा होता ना तो ग्वाल्हेरच्या पागेतनं मागवलेला. ग्वाल्हेरचे शिंदे इंग्रजांना फितूर होते म्हणून ग्वाल्हेरच्या शिंद्यांना जिंकून किल्ला हस्तगत करावा, आपल्याच माणसाची लढाईची वेळ आली. फितुरीच्या या सगळ्या भावनेमुळे खैऱ्या नावाचा घोडा तिच्याकडे होता. ग्वाल्हेरचं युद्ध जिंकलं राणीने आणि या प्रसंगामध्ये इंग्रजी फौज पाठलागावर होती. 2 अंगरक्षिका तिच्या मागे होत्या, सुंदर आणि मुंदर नावाच्या. रामचंद्रराव होते, देशमुख होते. या तिच्या शेवटच्या युद्धाच्या प्रसंगी 500 इंग्रजांची फौज राणीवर चालून आली आणि अचानक सोनरेखा नावाचा ओढा आहे त्या ग्वाल्हेरच्या लढाईमध्ये, त्या ओढ्याला ते पाणी बघून ते जनावर खैऱ्या नावाचं मागे फिरलं. मला वाटतं जणू काही शिंद्यांप्रमाणे ते जनावरही फितूर होतं की काय इंग्रजांना. नव्हे, राणीचं दुर्दैव आडवं आलं होतं. मागे फिरली आणि हातघाईची लढाई जुंपली. एकट्या राणीने कितीतरी शिपायांना या प्रसंगामध्ये कंठस्नान घातलं श्रोते हो. पण यावेळी कुणीतरी एखादा धूर्त शिपाई जो मागून वार करावा, किरात नावाचं एक शस्त्र मागून, राणीने जसं पुढच्या शिपायाला मारण्याकरता हात वर करावा, तलवार हातात धरावी, तशी ही बाजू उघडी राहिली आणि या बगलेमध्ये मागच्या शिपायांनी त्या किरातीचं टोक नव्हे तो वार अशा पद्धतीने करावा की काळी चिरून हृदयापर्यंत पोटातून तो वार असा चिरत 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 गेला. एवढाच आवाज राणीनं करावा. आणि त्याही परिस्थितीमध्ये म्हटलं ना, रणचंडी, महाकाली, दुर्गा, महिषासुरमर्दिनी का ती तिच्यामध्ये आम्हाला दिसली. त्याही परिस्थितीमध्ये रक्तानं माखलेली राणी मागच्या शिपायाला, ज्यांनी कुणी पाठीमागून वार केलाय त्याला आपल्या तलवारीने कंठस्नान घालते, त्याचं मस्तक धडावेगळं करते. लेफ्टनंट बौकर या युद्धामध्ये होता. तो म्हणतो, मी एकटा 500 जणांना घेऊन आलो होतो, पण तिचं ते रूप बघून निघून गेलो 5 जणांना घेऊन पळून. या युद्धामध्ये राणीला कुणीतरी शत्रूची एक मर्मभेदी गोळी येऊन कवटीचा उजवा भाग उडवून गेली होती. कवटीला भेग पडली होती आणि उजवा डोळा बाहेर आला, खोबणीतनं लोंबकळायला लागला होता. तसाच तो डोळा खोबणीमध्ये सरकवला, पण रक्त भरपूरच गेलं होतं. शरीरात त्राण नव्हते. घोड्यावरून पडता पडता अलगत मागच्या अंगरक्षिका निघून गेल्या होत्या, गतप्राण झाल्या होत्या. त्यामुळे मागून वार करणं सहज शक्य झालं त्यांना. या परिस्थितीमध्ये राणी घोड्यावरून पडताना अलगत तिच्या निष्ठावंत शिपायांनी धरलं. जवळच असलेल्या गंगादास बाबा नावाच्या साधूच्या झोपडीत आणलं. गंगादास बाबा झोपडीतनं बाहेर आले. 2 क्षण आसमंताकडे पाहिलं. परमेश्वराची करुणा भागली. भगवंता, अन्यायाच्या शृंखला तोडण्याच्या अट्टहासापायी अखेर ही वीरांगणा अनंताच्या प्रवासाला निघाली तर यश अपयश आपल्या हातात नसतं. पण हिंदुस्थानच्या या स्वातंत्र्य युद्धाच्या यज्ञवेदीमध्ये पहिल्या सुगंधित पुष्पाची म्हणजे राणीसाहेबांची आहुती द्यावी अशी त्या परमेश्वराची इच्छा दिसते.
राणीच्या मुखातला स्पष्ट उच्चार आला, नैनं छिंदंती शस्त्राणी नैनं दहती पावका न चैन क्लेदयन्ति आपो न शोषयति मारुतः. बाबा पाणी द्या. हर हर महादेव, हर हर महादेव. अस्पष्ट उच्चार. विजू पाहत असलेली ज्योत वाऱ्याशिवाय पुन्हा फडफडत होती. निस्तेज होत असलेली प्राणज्योत पुन्हा पुन्हा फडफडत होती. बाबा पाणी. पटकन गंगाजल आणलं, तिच्या मुखामध्ये घातलं. हर हर महादेव असा अस्पष्ट उच्चार कानावर पडला. सांगितलं माझ्या दामोदराला सांभाळा. निष्ठावंत शिपायांना सांगितलं, एक शेवटची इच्छा राणीची, माझ्या या देहाला त्या इंग्रजांचे पापी हात लागू देऊ नका. या झोपडीची चिता रचा, इथे चिता रचा, इथे मला अग्नी द्या, पण इंग्रजांच्या हाताला लागू देऊ नका. खलस्पर्श टाळा, विटाळून काया, त्वरे आहुती अग्निनारायणाला. ती तिथे चिता रचली गेली. या प्रसंगामध्ये जोपर्यंत प्राणज्योत आहे तोपर्यंत दामोदर धावत आला राणीकडे. आई, कडकडून मिठी मारली आईच्या पोटाला. आई, आणि मागून खुपसलेली ती किरात तिचं टोक छातीच्या बाजूने दामोदराच्या पोटाला टोचलं आणि सांगितलं, आई आई तुझ्या पोटात कोणीतरी सुरी खुपसलीये का? राणी सांगते, दामोदरा माझ्या पोटात नाही, आपल्या आईच्या पोटात कोणीतरी सुरी खुपसलीये. आपल्या भारत मातेच्या पोटात कोणीतरी सुरी खुपसलीये. माझी भारत माता आज आजारी आहे, ती सुरी आपल्याला काढायची आहे. आणि या प्रसंगामध्ये राणीने डोळे मिटले. दामोदरा करवी तिच्या चितेला अग्नी दिला गेला. धडाणे चिता आगीचे लोळ आसमंत भेदून वर जायला लागले. अग्नीला धन्य वाटे निघे प्राण ज्योती तदा दिव्य वाटे. स्वरूपी मिळे अंबिकेच्या पदाशी. जगे धन्य लक्ष्मी, जगे धन्य झाशी.